हे मी पहिल्यांदा सांगतो, म्हणजे हे मी कुठेच आजपर्यंत या गोष्टी सांगितलेल्या नाहीयेत. आता ना मी प्रत्येकाला सरसकट मित्र नाही म्हणत. हा माझ्या ओळखीचा आहे आणि हा माझा मित्र आहे. तिकिटाला पैसे नसायचे, मग आम्ही त्या माल डब्यातून प्रवास करताना देवाचं नाव घेतो, टीसी नको यायला, टीसी नको यायला. आणि बऱ्याचदा आम्हाला पकडून त्यांचं एक छोटंसं लॉकअप बिकअप किंवा ऑफिस असतं, त्याच्यामध्ये आम्हाला तासनतास बसवून ठेवलेलं आहे. एक खूप चांगला काळपणा आम्ही बघितला होता जेव्हा दिवाळीमध्ये आचारी येऊन सगळं फराळ बनवायचा. हा एक मी काळ बघितला होता. मी माझ्या बहिणींनी आम्ही सगळ्यांनी तो अख्खा एक दिवस आज कुठल्या तरी देवाचा उपास समजून अख्खा दिवस आम्ही पूर्ण फक्त पाण्यावर होतो, कारण काहीच नव्हतं आमच्याकडे. असे दिवस पण आम्ही बघितलेले आहेत. ते जे जॅकेट होतं ना, त्या पैशांनी सगळं किराणा वगैरे घरातला भरला. आता माझं ड्रीम हाऊस वगैरे असं माझं काही नाहीये. माझं असं की माझ्या आयुष्यात जी येणार आहे ना, तिच्या आवडीने तिला जिथे घर घ्यायचंय, नवीन घर ती म्हणेल तसं असेल. मी खूप लक्की आहे, म्हणजे माझ्याकडे पैशांची श्रीमंती नव्हती पण माणसांची होती. सचिन गोस्वामी सरांकडूनच ओरडा मिळाला होता, म्हणजे चालू शूट थांबलं होतं. विवाह कलेक्शन बाय PNG ज्वेलर्स. नमस्कार, PNG प्रेझेंट्स कॅन्डिड प्लीज मध्ये तुम्हा सगळ्यांचं खूप खूप स्वागत आहे. आज माझा अत्यंत जवळचा मित्र या मुलाखतीच्या सत्रात आलेला आहे, ज्याचं नाव आहे विराज जगताप. विराज, तुझं खूप खूप स्वागत आहे राजश्री मराठीवर. थँक्यू खूप आनंद होतोय आज तुझ्याशी बोलताना, तुझ्याशी गप्पा मारताना. मला सुद्धा. काय म्हणतोस विराज, कसा आहेस, काय सुरू आहे सध्या? एकदम मस्त मजेत. सध्या तरी फिजिओ चालू आहे, माझी स्वतःची काळजी घेतोय मी. वा. आणि सगळ्यांनाच माहिती आहे की तुझी ओळख आता हास्य जत्रेमुळे झाली आहे, किंवा हास्य जत्रा म्हटलं की विराज जगतापचं हे नाव येतं. होय होय. तो प्रवास कसा सुरू आहे हास्य जत्रेचा? खूप खूप सुंदर सुरू आहे. खूप मजा येते, समृद्ध होतोय माणूस म्हणून, कलाकार म्हणून बरंच काही शिकायला मिळतंय. खूप लकी आहे की मला सचिन गोस्वामी आणि सचिन मोठे सर हे खूप दोघं कमालीची माणसं आहेत. त्यांच्याकडे खूप नॉलेज आहे आणि त्यांचे किस्से, त्यांच्याकडून मिळणारी माहिती खूप खूप फायदेशीर ठरते जगण्यासाठी, काम करण्यासाठी, ओव्हरऑल सगळ्याच गोष्टींसाठी. अगदी. मी जसं की म्हटलं की आपण खूप आधीपासून एकमेकांना ओळखतो, खूप सुरुवातीचे दिवस आपण एकत्र बघितलेले. आता तू हास्य जत्रा करतोयस, होय. पण जेव्हा अगदी सुरुवातीचे दिवस होते, ज्याला आपण रॉ डेज म्हणूया, की जेव्हा आपल्या हातात काहीच नव्हतं, तेव्हा कधी विचार केला होता की हास्य जत्रेसारखा एखादा मोठा प्लॅटफॉर्म कधी तुला मिळेल? नाही, अजिबात नाही, अजिबात नाही. म्हणजे ना काय ना की असं स्वतःच्या लुकला घेऊन, अभिनयाला घेऊन ना असं खूप कॉम्प्लेक्स होते मला. आणि ना माझ्या आजूबाजूला मला हसणारे आणि नावं ठेवणारे बरेच जण होते, त्यामुळे माझा कॉन्फिडन्स ना असं थोडंसं लो असायचा. पण तरी माझ्यासोबत असेही काही मित्र होते जे नेहमी मला मोटिवेट करायचे, बूस्ट करायचे, कॉन्फिडन्स द्यायचे आणि बोलायचे की नाही रे, हे तुझ्यामध्ये चांगलं आहे, तुझ्यामध्ये तुला हे चांगलं जमतं. सो मग त्या लोकांमध्ये राहायला लागलो आणि तेव्हा ना असं विचार करायचो की किंवा मग सेलिब्रिटी बघताना की अरे आपण असे होऊ का, आपण तिथपर्यंत पोहोचू का, असे अर्थात प्रश्न असायचे. सो तेव्हा असं म्हणजे कळत नव्हतं की मला होईन की नाही होईन, माहीत नाही. मला असं वाटतं की आपण प्रयत्न करत राहूया, जे येईल जी संधी मिळेल त्या संधीचं सोनं करूया. तू खूप स्ट्रगल बघितलायस, खूप ठिकाणी प्रयत्न केलेस आणि त्या प्रयत्नानंतर तुला हास्य जत्रा मिळाली. तो पहिला दिवस आठवतोय का ज्यावेळी तुला हास्य जत्रा मिळाली, किंवा त्या स्टेजवर तू पहिलं पाऊल ठेवलं, आणि ती कशी मिळाली? तर झालं असं की हास्य जत्रेमध्ये जे हास्य जत्रे आमच्या वेट क्लब प्रोडक्शनचे मॅनेजर आहेत सुनील डांगे, तर मी थिएटरची जी सुरुवात केली, जेव्हा एकांकिका वगैरे हा प्रकार मला कळू लागला, तो त्यांच्याकडे मी सुरू केला. आणि विनायक पुरुषोत्तम जो आपला मित्र आहे तो हास्य जत्रेमध्ये होता. निखिल बने माझा खूप चांगला मित्र, आम्ही कॉलेजला एकत्र होतो, हे हास्य जत्रेमध्ये होते. आणि मग हास्य जत्रेमध्ये मग असं माझ्या कानावरती आले की वॅकन्सी आहे म्हणून. आणि ते पण सुनील दादाचं एक नातेवाईक आहे, त्याच्याकडून मला, मी पहिल्यांदा हे सांगतो की त्याच्याकडून मला कळलं की त्याचा नातेवाईक आहे, तो मला भेटला आणि त्यांनी सांगितलं की असं असं आहे, हास्य जत्रेमध्ये वॅकन्सी मी करतो. म्हटलं अरे वा वा, चांगली गोष्ट, कर म्हणून, छान. आणि मला एक डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांच्या आयुष्यावर एक सिरियल चालू होती, मला त्याच्यासाठी बोलवलं होतं, रिसर्च रायटर म्हणून आणि एडी म्हणून सुद्धा. सो मी तिकडे जाणार होतो. पण मग मला माहीत नाही काय की ते आमच्यामध्ये मित्रांमध्ये चर्चाही झाली, पण ते नंतर होतं नशिबात म्हणून ते फिरून ते माझ्याकडेच आलं, मला कॉल आला आणि म्हटलं की हो ठीक आहे, करूयात म्हटलं आपण हे. आणि
मग गेलो तिथे, सरांना पहिल्यांदाच तिकडे गेलो, सरांना भेटलो आणि आणि मग सरांना सचिन गोस्वामी सरांना भेटल्यानंतर मला आठवलं की यांना कुठेतरी पाहिलंय. आणि तेव्हा लक्षात आलं की एक एकांकिका स्पर्धेमध्ये मला आणि दत्ते जज म्हणून होते आणि त्यांनी आम्ही जिंकलो होतो आणि आम्हाला ट्रॉफी दिली होती. त्यात माझा, त्यांचा आणि दत्तू बोरेंचा, आमच्या तिघांचा फोटो क्या आहे. बात आहे. हा, आणि ना नाटकांना मी म्युझिक मी जेव्हा शिकायला जात होतो, करायला जात होतो, तेव्हा गोस्वामी सरांचंच एक व्यावसायिक नाटक होतं. तर अभिजित पवारने मला सांगितलं की तुला माहिती आहे, मी तुला त्या नाटकाला घेऊन गेलो होतो, ते ह्या सचिन गोस्वामी सरांचं नाटक आहे असं. आणि मग हे सगळं आठवलं त्यांना भेटल्यानंतर. आणि तर मग सरांशी बोललो वगैरे आणि खूप घाबरलेलो होतो, नर्वस होतो की ठीक आहे, हा बरोबर नाही वाटत आहे, दुसरा बघूयात, असं काय कानावर येते का, ठीक आहे आता, ठीक आहे उद्यापासून तू कंटिन्यू करतोय वगैरे, असं ते सगळं होतं. सो मी बेसिकली हास्य जत्रेमध्ये असिस्टंट डिरेक्टर म्हणून जॉईन झालो. अगदी. पण मला असं वाटतं ही परिक्रमा पूर्ण होते अशा वेळी. आणि कुठेतरी हा प्रवास तुझ्या आत्मविश्वासाचा आहे, कारण की जेव्हा तू ह्या सगळ्यात चाचपडत होतास, काहीतरी शोधत होतास, तेव्हा कुठेतरी तुला आजूबाजूने सुद्धा आत्मविश्वास मिळत नव्हता, ज्याला आपण न्यूनगंड म्हणतो, की सतत आपल्याविषयी आपल्याला कॉम्प्लेक्स निर्माण होतो. तो काळ नेमका कसा होता? लोकांकडनं नेमका काय टिप्पण्या तुझ्यावरती केल्या जायच्या? आणि त्यावेळेस मलाही माहिती की तू खूप ठिकाणी हातपाय मारत होतास, खूप ठिकाणी कामाच्या प्रयत्नात होता, काहीतरी शोधत होतास. तो काळ तुझ्यासाठी कसा होता? कसं होतं की एक तर बारीक होतो खूप, आताही काय फार जाड नाहीये, पण तेव्हा तर खूपच बारीक होतो. आणि ना तेव्हा कुठे ऑडिशनला वगैरे गेलो ना की असे छान गोरे हँडसम मुलं बघायचो मी, 6 पॅक बायसेप्स वगैरे हे ते. मग ना अर्धा कॉन्फिडन्स तिकडेच जायचा त्या रांगेत उभं असताना की यार ह्यांच्यामध्ये आपला नंबर कुठे लागणार आहे, असं व्हायचं. आणि त्यात असं होतं की माझ्यापेक्षा जास्त छान ॲक्टिंग करणारे तेव्हाही होते, आत्ताही आणि पुढेही असतीलच. सो ते म्हणे अरे हे किती छान काम करतात, अरे हा किती छान काम करतोय, आपल्याला एवढं जमत नाहीये, जमेल की नाही जमेल तेही माहीत नाही. सो ना असं तो सगळं मनात भीती असायची. आणि त्यामुळे ना खूप ठिकाणी जायचोच नाही या भीतीपोटी की नाही यार तिकडे नाही होणार जाऊ दे वगैरे. मग कळायचं की अरे इथे ना अशा रोलची मुलं हवेत. हा, आपण हे करूयात, छोटंसंच आहे ना, येऊन जातो वगैरे, हे आपण करूयात, हे आपल्याला जमेल, हे आपण करू शकतो. सो मग अशा ऑडिशनला जायचो. किंवा मग नाहीतर मग ना मित्र म्हणायचं की अरे तू दे तर, बघूया ना होईल नाही होईल, पुढचा भाग आहे, तू चल, तू करून तुझा कॉन्फिडन्स वाढेल, तू ये तर. आणि जर तिकडे एखाद्या हँडसम मुलाची गरज नसेल, तिकडे अशा तुझ्यासारखा दिसणार एका मुलाची गरज असेल, तर काय मग तुझी ती संधी जाईल ना. मग असं करून मग मी जायचो. आणि ना जिम करण्यासाठी वगैरे पैसे नसायचे. जिम ही कॉन्सेप्टच डोक्यात नव्हते की आपण जिम केली पाहिजे, बॉडी बनवली पाहिजे वगैरे, किंवा घरी पण आपण वर्कआउट करू शकतो. आणि कधी वर्कआउट केला नव्हता, सूर्यनमस्कार, डिप्स कधीच केले नव्हते, त्यामुळे ते आपल्याला जमेल की नाही जमेल ना हे एक असायचं. मग मला आठवतंय माझ्या वडिलांनी मला सूर्यनमस्कार शिकवला आणि माझ्या वडिलांनी मला सूर्यनमस्कार मारून दाखवले की हातांची पोझिशन अशी ठेव आणि मग हे ते. सो आणि ना मग आरशात उभं राहायचो ना, मग बघायचो की अरे आपण तर असे दिसतो, हे आहोत, कसं होणार, काय होणार, असं खूप कॉम्प्लेक्स असायचं आणि खूप हे असायचं. त्यामुळे ना ते. आणि मग बाकीच्या मुलांकडे बघतो, त्यांच्याकडे चांगले कपडे आहेत, त्यांच्याकडे चांगल्या जिमला जात आहेत वगैरे हे. आणि अर्थात घरच्यांचं म्हणणं काय होतं की भाई शिक्षण कम्प्लीट कर, जॉब कर, सेटल हो, दॅट्स इट. त्यामुळे ना ते माझ्या या गोष्टींना प्रोत्साहन देत नव्हते की मी वर्कआउट करावं, मी हे करावं, मी ते करावं. ते फ्रेंडली आहेत, ते खूप सपोर्टिव्ह आहेत माझी फॅमिली, असं नाही की ते सपोर्ट करत नाही. माझ्या प्रत्येक माझ्या छोट्यातल्या छोट्या आवडी त्यांनी जपलेल्या आहेत माझ्या फॅमिलीने. पण तेव्हा काय होतं की आपण मोठे होतो ना, तेव्हा फॅमिलीपेक्षा मग नातेवाईक आणि जबाबदारी असते, आणि नातेवाईक आणि आजूबाजूच्या ह्यांचं बर्डनच इतकं असायचं ना. माझ्या आयुष्यात उलट आहे, इतरांच्या आयुष्यात कसं त्यांच्या आई वडिलांचं बर्डन असायचं, माझ्या आयुष्यात आई वडिलांचं बर्डन तितकं नव्हतं, पण नातेवाईक आणि समाज काय म्हणेल ना ह्याचं बर्डन खूप कारण ते लोकच मला जास्त बोलायचंय असं. पण या प्रवासात नावं ठेवणारी लोक भेटली का, ती आठवतात का? कदाचित त्यांचं नाव आता सांगावं की नाही सांगावं हे तुझ्यावरती आहे, पण अशी लोक होती का की जी नावं ठेवत होती, आणि काय नावं ठेवत होती लोक? नावं हसायचे, म्हणजे की अच्छा तुला ऍक्टर बनायचंय, याला ऍक्टर बनायचंय वगैरे, असं काहीतरी टोमणे वगैरे मारायचंय. एकदा बघितलेस का स्वतःकडे, नाही बघ स्वतःकडे म्हणजे काय कसं वगैरे, आणि बाकीच्यांकडे बघ काय म्हणजे तू
भाई ते चांगल्या चांगल्या लोकांचं काय झालं नाही, तू काय म्हणजे तुझं काय होणार आहे वगैरे, असं मला मला असं बोलायचंय. तर मग मनात तेव्हा यायचं की अरे यार, आणि ना तेव्हा खरं वाटायचं की हो रे, हे बोलतायत ते बरोबर बोलतायत, हे बोलतायत ते बरोबर होत आहेत का. आणि ना असे हसणारे खूप, की म्हणजे की ऐक 10वी पास झालाय, ITI कर गपचूप, काहीतरी एखाद्या चांगल्या कंपनीत वगैरे तुला लावून टाकतो. चल आता 12वी झालायस ना, ग्रॅज्युएशनची स्वप्न नको बघू, गप 12वी झालाय, हा कोर्स कर आणि लागून जा. हे बाकी ना हे सोडून दे, छंद म्हणून ठीक आहे कॉलेजमध्ये वगैरे केलंच, बंद करून टाक वगैरे, काही होणार नाहीये तुझं, कळलं का वगैरे असं. मग जिम लावली, तर मग एका मित्राचे वडील मला म्हणाले, अरे तुला काय व्यायाम सोपा वाटतो काय, हा बॉडी बनवणार आहेस तू, तुला डाएट माहिती कसं करावं लागतं, काय लागतं, थोडंसं हातबीत सटकला मोडेल बिडेल, वर्कआउट करणं काय खायची गोष्ट वाटते काय. अरे असे ना तुझ्यासारखे हौशी खूप बघले, 9चे 9 दिवस करतात, 10व्या दिवशी सोडून देतात. असं खूप मला म्हणजे साधं वर्कआउटला पण मला केवढं डिमोटिवेशन ना. हा डिमोटिवेशन, की वर्कआउटला पण म्हणजे नावं ठेवली गेली की काय हा काय करणार आहे वगैरे. आणि सिरियसली पर्सनल PT लावायला माझ्याकडे पैसे नव्हते किंवा काही नव्हतं. सो ना तो काळ ना असं एकदम खचून गेलो होतो. पण ना मग चांगली माणसं पण आली आयुष्यामध्ये, की मग ज्यांनी ना अरे मग तू हे बघ, त्यांनी मला पर्याय दिले प्रत्येक गोष्टीवरती. मग जिम नाही करू शकत मग हे कर, मग ते डाएट नाही करू शकत मग तू घरी हे तर खाऊ शकतो ना असं. सो ना नावं ठेवणं, आणि ना बरं वाटतं मला की ती नावं ठेवणारी भेटली ना ते, कारण ना तेव्हा तुमचा इगो हर्ट होतो, तुम्ही मनावरती गोष्टी घेतात आणि त्या पॉझिटिव्हली घ्या. आणि ना पण तेव्हा आपण त्या पॉझिटिव्हली नाही घेत, हे आपल्याला नंतर कळतं. तेव्हा आपण अशीच असतो की एक तर राग तरी येतो किंवा आपण ना आपल्या झोनमध्ये जातो की बाबा हे आपल्याला असं बोलतायत तसं बोलतायत वगैरे वगैरे. सो अशी नावं ठेवणारी खूप भेटली मला. पण ठीक आहे, चांगली माणसं भेटली त्यामुळे पुढे जाता आलं मला. पण विराज, ही पाय ओढणारी माणसं आपलीच असतात ना. हो हो आपलीच असतात. माझ्या ओळखी पाळखीचेच अनेक जण होते जे मला हसत होते. माझ्या मित्रांमध्ये बरेच जण होते जे माझे, त्यांना मित्र होते की नाही होते मला माहीत नाही. सो आता ना मी प्रत्येकाला सरसकट मित्र नाही म्हणत. हा माझ्या ओळखीचा आहे आणि हा माझा मित्र आहे. हे माझ्या एक काकू आहेत, त्या वारल्या, तर त्यांनी खूप काही शिकवून गेल्या त्या. तर त्यांनी मला हे सांगितलं की सरसकट सगळ्यांना मित्र नाही म्हणायचं. आता ही जी नावं ठेवणार आहेत ना, ही तुझे मित्र नाही आहेत. ते आज आहेत का तुझ्या आयुष्यात? नाही. आजही ते तुला नावच ठेवतायत ना, हे बघ कसं पुढे गेला, अरे ठीक आहे ना, हे ते. आताही ते लोक तसेच आहेत, अजूनही ते बदललेले नाही. ते तसेच आहेत की म्हणजे कौतुक करताना ना, कौतुकाच्या चेहऱ्यावर स्माइल तरी ठेवून कौतुक कर, नाही त्यांच्या चेहऱ्यावर स्माइल पण नसते. त्यांना काहीतरी खोट दिसतेच आहे. हा बघितलं तुझा एपिसोड, चांगला होता, नाही हा जमते तुला, हा ठीक आहे, ओके. आताही असेच आहेत. आणि हे ओळखी पाळखीचेच असतात, मित्रांमधलेच असतात, जवळ आजूबाजूचेच असतात, जे असे बोलणारे असतात. तू जसं म्हणालास की हे सगळे पाय ओढणारे आपलीच माणसं होती, पण आज कट टू नाही म्हटलं तरी यश मिळालंय, ओळख मिळाली. हो, विराज जगतापला लोक ओळखू लागलेली आहे. आता वातावरण बदललंय का? हा बदललंय. जी नावं ठेवणारी आहेत ना, त्यातले काही जण अजूनही तसेच आहेत, त्यामुळे मी त्यांच्याकडे लक्ष देत नाही. पण अनेक जणांनी सांगितलं की नाही रे, करून दाखवलं रे त्याने करून दाखवलं. तो बोलायचा, आपण हसायचो त्याला, पण बघ आज तो कुठे आहे, बघ आज तो काय करतोय. सो ते ऐकताना छान वाटतं. आणि ते बोलतात की हट्टी होता, रिस्की होतं, नसतं झालं तर खूप ओरडा मिळाला असता, नावं ठेवली गेली असती त्या लोकांकडून, पण झाले. आणि आज तीच लोक अभिमानाने सांगतात की तो विराज जगताप तो आमचा आहे, तो माझ्या ओळखीचा आहे, तो माझा मित्र आहे, तो माझा भाऊ आहे, तो माझा हे माझं ते. आज तीच लोक बरेच जण अभिमानाने बोलतात माझ्याविषयी. सो ते खूप छान वाटतं. विराज, आपण हास्य जत्रा आणि नंतरच्या यशाविषयी बोलणारच आहोत, पण मला तुला थोडं मागे घेऊन जायचंय. एकदम सुरुवातीचे दिवस, जेव्हा तुलाही माहितीये ते दिवस कसे होते, हातात आपल्या काहीच नव्हतं आणि एक स्ट्रगलचा काळ होता, काहीतरी मिळवण्याची धडपड होती. आज ते दिवस आठवतायत का, जेव्हा विराजने कुठेतरी आतून वाटलं होतं की नाही आपण कला क्षेत्रात काहीतरी करूया, आणि त्यानंतरचा काळ स्ट्रगलचा कसा होता? आता मला तुम्ही सगळे विराज जगताप म्हणून ओळखताय, पण माझी सुरुवात ही बालनाट्यापासून झाली. 10वीच्या सुट्ट्या चालू होत्या आणि बदलापूरला मी 8वी 9वी मध्ये शाळेमध्ये काम केलं होतं. माझं पाठांतर चांगलं होतं म्हणून मला सरांनी मला पहिल्यांदा मी 8वीत असताना शिवाजी महाराजांचा रोल केला होता, आणि त्याच्यानंतर मग मी एक पात्री केलं होतं 9वी मध्ये.
मला वाचनाची आवड होती, सो मी एका विद्यार्थ्याची सोलो एक वाचून काढला होता आणि तो मी परफॉर्म केला होता. आणि मग 10वीच्या सुट्ट्यांमध्ये माझे काका एक दिवशी घरी आले. ते म्हणाले की बदलापूरमध्ये एक ॲक्टिंग वर्कशॉप आहे, ते तिकडे तुझं ॲडमिशन करायचं आहे आपण. म्हटलं ओके ठीक आहे. आणि राजन कोठारकर होते, जे मुंबईच्या चेतन दातार यांचा आविष्कार आहे नाट्यसंस्था, त्यातले त्यांचे स्टुडंट राजन कोठारकर यांनी बालनाट्य शिबिर घेतलं होतं तिकडे. सो तिकडे पहिल्यांदा त्या बालनाट्यात मी काम केलं आणि त्याचा प्रयोग आम्ही गडकरीला केला होता. तो पहिल्यांदा गडकरी म्हणजे नाट्यगृह कसं आहे ते मी आयुष्यात कालिदास थिएटर बघितलं होतं मी, पण काम करणं, स्टेजवर जाणं, काम करणं, हा तो पहिला अनुभव होता. आणि तिथेच मला माझे मित्र माझी ओळख झाली. अभिजित पवार, अतुल आगलावे, अमोल ताटे, असे अनिकेत कदम, असे मित्र भेटले जे माझे सिनियर होते, वयाने अनुभवाने मोठे होते. सो यांनी मला एकांकिकेची ओळख करून दिली. त्यांचा जे सुनील डांगे होते यांचा थिएटर ग्रुप होता, सो गंधर्व थिएटर. तर तिकडे पहिल्यांदा त्यांच्याकडे मी औदुंबर नावाची एकांकिका हा शब्द पहिल्यांदा माझ्या कानावर तिकडे आला. आणि मग आम्ही तिकडे छोटासाच रोल करायचो मी मॉबमध्ये वगैरे. आणि मग तिथून मग आम्ही सगळ्यांनी CHMला ॲडमिशन घेतलं आणि इथून खरा प्रवास सुरू झाला. इंटर कॉलेजिएट एकांकिका स्पर्धा आणि मग एकांकिका महोत्सवमध्ये भाग घेणं, स्पर्धेमध्ये भाग घेणं. मग तिकडे ही वस्ती सस्ती नावाची मी एकांकिका केली होती, सुनील हरिश्चंद्रचे डिरेक्टर होते. मग कॉलेज ग्रुप आणि मग पूर्ण मुंबईभर एकांकिका स्पर्धा आणि त्या स्पर्धांमधून मग छोटे मी रोल करू लागलो अनेक एकांकिकामध्ये. आणि मग त्याच्यानंतर मग आमची अनुभूती नाट्यसंस्था सुरू केली. त्याच्या आधी ना मी फक्त कॉलेजमध्ये एकांकिका नाही केल्या, मी वेगवेगळ्या डिरेक्टरसोबत, वेगळ्या ग्रुपसोबत मी एकांकिका केल्या. म्हणजे फक्त कॉलेजमध्ये नाही, तिथून बाहेर पडल्यावर पण आम्ही एकांकिका स्पर्धा करत होतो. आणि आमची स्वतःची अनुभूती नाट्यसंस्था होती, त्यातूनही मी एकांकिका स्पर्धा करत होतो. आणि या एकांकिका स्पर्धांमुळेच आम्ही थोडी आम्हाला ओळख मिळाली. आमचं काम थोडंसं चांगलं होत गेलं, लोकांकडून ॲप्रिशिएट मिळालं, आम्हाला प्राइजेस मिळू लागले. असं सगळं आमचं माझी ती जर्नी तिकडून सुरू झाली एकांकिका स्पर्धांपासून. पण हा जो प्रवास असतो ना एकांकिका करतानाचा, तेव्हा असं असतं की आपल्या हातात काहीच नसतं, ना पैसे असतात ना काही असतं. बरं, घरात नाही फारसं त्याला आर्थिक पाठिंबा नसतो बऱ्याचदा. तो जो आर्थिक स्ट्रगल आहे ना, तो कसा होता? कारण की खिशात काही नाहीये, हातात काही नाहीये, तरी नाटक करायचंय. हा, हे खूप भारी दिवस होते आणि रडवणारे पण दिवस होते, टेन्शन देणारे दिवस होते, टू बी व्हेरी ऑनेस्ट. म्हणजे आणि मॅजिकल दिवस होते. द थिंग इज की ना की कॉलेजमध्ये होतो, ग्रॅज्युएशन कम्प्लीट होईपर्यंत अरे चला काहीतरी छंद आहे, जोपासतोय, करतोय वगैरे, इथपर्यंत घरच्यांचा सपोर्ट होता. पण ग्रॅज्युएशन नंतर ना की जेव्हा की अरे हेच करायचंय, आता ह्याच्यामध्ये जे काय होईल, जे काय करायचंय ते ह्यामध्येच करायचंय. मग इथून अडचणी सुरू झाल्या. आमच्या सुरू झाल्या कारण ना घरच्यांचा सपोर्ट बंद झाला आणि घरच्यांनी पैसे वगैरे तर नाहीच, हा कॉन्सेप्टच बंद करून टाकला. पैसे मिळायचे पण ते कसं की अभ्यासासाठी किंवा अगदीच खूप गरज आहे, काहीतरी आहे कपड्यांसाठी वगैरे, ते सगळं. पण नंतर काय होतं माहिती आहे का, जेव्हा तुम्ही वयात येता ना, ते की आता बाबा तुझं तू कमवायचंय, तू जॉबला लागायचंय, तुझे पैसे तू कमव, तुझा खर्च तू सोडव, तेव्हाही आम्ही एकांकिका करत होतो. आणि ना तेव्हा टू बी व्हेरी ऑनेस्ट ना, खिशात खरंच काही नसायचंय. म्हणजे आम्ही 8-8 तास तालीम करायचो एकेका वडापाववरती, किंवा घरून आई डब्बा द्यायची, मग मी 2च चपात्या खायचो. पण मला मुद्दामून मी घरातल्या 2 चपात्या एक्स्ट्रा घेऊन यायचो, कारण माझ्यासोबत जो आहे त्याची परिस्थिती माझ्यासारखीच आहे, त्याला तर डब्बा पण मिळत नाहीये. सो मग माझ्यातला मी मुद्दाम थोडासा जास्तीचा डब्बा घेऊन जायचो. आम्ही सगळेजणच हे करायचो की एक मित्र अभि होता, तो आमचा मित्र, तो तर डायरेक्ट कुकरमधला भाताचा टोपच घेऊन यायचा, कारण आमच्याकडे ना खायला प्यायला पण पैसे नसायचे. आणि ना काय झालं की आणि बरीच वर्ष आम्ही करत होतो. नंतर तर मला आठवते की त्यातला एक मित्र होता, ज्याला घरून चांगला सपोर्ट होता, त्याला पैसे मिळायचे, घरून पॉकेट मनी मिळायचा. मग तो ना मुद्दामून काय करायचा, आता तो भारीतला 1 टी-शर्ट घेऊ शकत होता, पण तो मुद्दामून हलक्यातले 2 टी-शर्ट घ्यायचा त्याच पैशांमध्ये,
कारण एक टी शर्ट तो घालायचा, एक टी शर्ट आम्हाला द्यायचा. आज मी तो टी शर्ट घातलाय, मी घरी जाऊन धुणार, वाळत टाकणार, तोच टी शर्ट माझा दुसरा मित्र घालणार, तो धुणार. मग आम्ही असे एकमेकांचे कपडे वापरलेत. मी माझ्या भावाचे कपडे वापरलेत, मी माझ्या मित्रांचे कपडे वापरलेत. कारण ना हे ठरलं होतं घरून काहीच घ्यायचं नाही. जर आपण घरी काही देऊ शकत नाहीयेत आणि आपण थोडंसं त्यांच्या मनाविरुद्ध जाऊन काहीतरी करतोय ना, तर मग आम्हाला आठवतंय की आम्ही घरी ना एक 20 रुपयाची जर बिस्लेरीची बॉटल घेतली ना, तर तीच माझी बॉटल, मग तीच मी सगळीकडे वापरायचो. नवीन बॉटल पण नाही घ्यायचो. ते 20 रुपये वाचवायचो मी. का? कारण त्यात मग 10 रुपयाचा वडापाव खा आणि 10 रुपये आणि मला आठवते की आम्ही नाटकाचं सेट जेव्हा आम्हीच बनवायचो, सगळं आम्हीच ठोकायचो. तर मी कितीतरी किलोमीटर आम्ही खांद्यावरती तो सेट घेऊन जायचो. तिकिटाला पैसे नसायचे. मग आम्ही त्या माल डब्यातून प्रवास करताना देवाचं नाव घ्यायचो, टीसी नको यायला. आणि बऱ्याचदा आम्हाला पकडून त्यांचं एक छोटंसं लॉकअप बिकअप किंवा ऑफिस असतं, त्याच्यामध्ये आम्हाला तासनतास बसवून ठेवलेलं आहे, आमच्या सगळ्या गोष्टी जप्त करून. आम्ही अक्षरशः मी तर माझी एक फाटकी नोट दाखवली होती की माझ्याकडे हेच आहे, आमच्याकडे काहीच नाही आहे, आम्ही स्ट्रगल करतोय, आम्ही काहीच देऊ शकत नाही, टाका आम्हाला आतमध्ये. काय करणार तुम्ही, किती दिवस ठेवतात, दंड ठोकवाय. कारण माझे घरचे तो दंडही नाही भरू शकत, तुम्ही जो काय 5-10 हजार म्हणतायत. मग त्यांना वाईट वाटायचं, दया यायची आणि ते सोडून द्यायचे आम्हाला. म्हणजे असं सगळं होतं की मग ठाणे वगैरे इकडून जे मित्र यायचे ना, रोज येणं जाणं त्यांना परवडायचं नाही. मग मी माझ्या घरी आम्ही वाटून घ्यायचो, 2 मित्र तुझ्याकडे ठेव, 2 मित्र तुझ्याकडे ठेव. सो असे ते आमचे दिवस होते की मग कोणीतरी एक मित्र असायचा ज्याच्याकडे थोडे पैसे असायचे. मग तो सगळ्यांसाठी केळी घेऊन यायचा, एक वडापाव घेऊन यायचा आणि त्याच्यावरती मग आम्ही हे करायचो. आणि जिथे तालीम करायचो मग तो बिस्लरीचा जो मोठा कॅन असतो तो घ्यायला पैसे नाही. मग एक मित्र कळशीमध्ये पाणी घेऊन यायचा. मग आम्ही ते ओतून ते पाणी पिणार. आम्ही दिवसभर ते पाणी जपून वापरणार की अरे आता आज एवढंच पाणी आहे, ह्याच्या पुढे पाणी नाही मिळणार आहे. मग असं म्हणजे एवढी ती मारामार वगैरे असायची आमची प्रत्येक गोष्टीसाठी. पण ही जी आपण म्हणू ना, ही परिस्थिती किंवा आर्थिक परिस्थितीची चणचण आपण ज्याला म्हणतो, ही जशी तुला कामामध्ये भासली की एकांकिका करताना या गोष्टी नाही मिळाल्या, तसं ते घरात पण होतं काही परिस्थिती? हो, माझ्या घरी ना एक खूप चांगला काळपणा मी बघितला होता जेव्हा दिवाळीमध्ये आचारी येऊन सगळं फराळ बनवायचा. हा एक मी काळ बघितला होता. आणि मग आजी वारली, आजोबा वारले, वडिलांची तब्येत बरी नसायची, सिलेंडर संपलाय, सिलेंडर बुक केलाय पण तो आला नाहीये, शेजाऱ्यांकडे पण नाहीये, काहीच नाहीये, रॉकेलसाठी पण हे नाहीये. मग मला आठवतंय मी माझ्या बहिणींनी आम्ही सगळ्यांनी तो अख्खा एक दिवस आज कुठल्या तरी देवाचा उपास समजून अख्खा दिवस आम्ही पूर्ण फक्त पाण्यावर होतो, कारण काहीच नव्हतं आमच्याकडे. असे दिवस पण आम्ही बघितलेले आहेत. ट्यूबलाईटला पैसे नाही तर बल्बवर राहिलोय. सो घराला रंगकाम करायला पैसे नाही आहेत वगैरे असे दिवस. तेव्हा असं झालं की नाही थोडं थांबूयात, हे जे आपलं छंद आहे बाजूला ठेवून आणि घरासाठी आता काहीतरी करूयात. मग तिथून पार्ट टाइम जॉब करू लागलो. पार्ट टाइम जॉब करायचो. मग ते जे पैसे यायचे मग ते घरच्यांना द्यायचो, घरच्यांसाठी वापरायचो. टी शर्ट फाटले तर शिवून वापरायचो. आणि ते पण टेलरला द्यायला पैसे नसायचे. त्याला 5 रुपये 10 रुपये कोण देणार. मग कोणातरी ओळखीच्या काकू असायच्या, त्या पटकन शिवून द्यायच्या. त्या बोलायच्या की आता ह्याचं फडकं होईल, याचं घे काहीतरी नवीन वगैरे. असं ते सगळे होते दिवस. घरी पण थोडंसं तशी सिच्युएशन आली होती आणि बाहेर तर होतीच वगैरे. हे मी पहिल्यांदा सांगतो, म्हणजे हे मी कुठेच आजपर्यंत या गोष्टी सांगितलेल्या नाही आहेत. कारण ना आत्ता हास्यजत्रेचा विराज बघताना सगळ्यांना वाटतं की ठीक आहे ना, यांना काय सहज मिळालंय, यांचं तर नशीब आहे वगैरे किंवा काय. पण ठीक आहे, मी काय फार ग्रेट नाही आहे किंवा आम्ही म्हणजे माझ्यापेक्षा जास्त भयानक दिवस इतरांनी काढलेत. त्यांचं म्हणजे खूप वाईट दिवस अनेकांनी काढलेले आहेत, पेपरवरती झोपलेले आहेत अनेक जण वगैरे. माझी तितकी वाईट अवस्था नव्हती, पण जेव्हा बाहेर जायचो ना तेव्हा आम्ही पण तसेच झोपायचो. हातगाड्या लावलेल्या असतात त्याच्यावर झोप, तिकीट काउंटरच्या खाली झोपायचो अंगाची मुटकुळी करून वगैरे, किंवा मग एखादी फाटकी बेडशीट घेऊन जायचो पांघरायला वगैरे. म्हणजे
हे असेल त्याचे दिवस काय. हा असे दिवस काढलेले आहेत आम्ही एकमेकांचे. हा स्ट्रगल जो आहे ना, हा बाबा गेल्यानंतर जास्त जाणवला की बाबा असतानाच होता तो स्ट्रगल? बाबा असताना होता. होता. बाबा असताना तो स्ट्रगल होता आणि बाबा गेल्यानंतर थोड्याशा टाइम पिरियडसाठी तो स्ट्रगल होता. त्याच्यानंतर मग हास्यजत्रा वगैरे सगळ्या गोष्टी सुरू झाल्या आणि मग थोडेसे नाही सगळेच दिवस बदलले. आज हे बदललेले दिवस पाहून घरच्यांच्या चेहऱ्यावर समाधान आहे का? हो. मेनली आईच्या चेहऱ्यावर. खूप 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 जास्त समाधान आहे, खूप जास्त समाधान आहे. आई संध्याकाळी बाजारातून घरी आली आणि तिने ती वरती आली आणि घरी आली. मी घरी नव्हतो आणि बहिणीला म्हणाले, अरे कोणाकडे तरी बिल्डिंगमध्ये नवीन फ्रीज आला, आपल्याला पण फ्रीज घ्यायचा आहे. किती दिवस हे पाण्यामध्ये जेवण वगैरे ठेवायचं, म्हणजे परात मी पाणी भरायचं आणि त्याच्यामध्ये भाजी ठेवायची, कारण ते थोडीशी चांगली राहील म्हणून वगैरे. असं म्हणून आई किचनमध्ये गेली आणि तिला नवीन फ्रीज दिसला किचनमध्ये आणि ती एकदम सरप्राईज झाली. आणि मग बहीण म्हणाली की विराजने तुझ्यासाठी सरप्राईज गिफ्ट आणलंय, तो फ्रीज म्हणून. वा वा. आणि मग तिने सगळं दूध नासायचं वगैरे ते सगळं जेवण मग तिने ते फ्रीजमध्ये ठेवलं आणि तिच्या डोळ्यात पाणी होतं. असं मी प्रत्येक गोष्टच म्हणजे तिला हे केली आहे. टी व्ही, आमचा बॉक्स टी व्ही होता जो फिलिप्सचा जो खराब झाला होता. मग ती एक दिवशी घरी आली, तिला नवीन टी व्ही दिसला, वॉशिंग मशीन दिसली. असं सगळं म्हणजे एक एक पायरीवर एक 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 गोष्ट. कारण जेव्हा पैसे कमवू लागलो ना तेव्हा पण माझ्याकडे अनेक गोष्टींचे प्रॉब्लेम्स होते, कपड्यांपासून सगळे, सिरियसली. पण तेव्हा पण मी स्वतःचा विचार नाही केला. आधी आईचा विचार केला, घरच्यांचा विचार केला आणि त्या पॉईंट ऑफ व्ह्यूने सगळ्या गोष्टी करायला सुरुवात केली. तू म्हणालास की जेव्हा मी पैसे कमवायला लागलो तेव्हाही माझ्या पुढे प्रश्न होता की स्वतःचं काय करायचं, बरोबर? हो. घरच्यांच्या गरजा भागू की स्वतःच्या गरजा भागू. हा. बऱ्याचदा ना कमावत्या पुरुषाच्या आयुष्यात असे दिवस येतात, हो. अर्थात स्त्रियांच्याही आयुष्यात येतात, पण घरातली सगळी जबाबदारी जर त्या पुरुषावरती असते तर तो काळ असतो. हो. तुझ्यासाठी एक जबाबदार पुरुष, मी जाणीवपूर्वक असं विचारतोय कारण की बाबाही नव्हते त्या काळात. बाबा गेल्यानंतर जेव्हा सगळी जबाबदारी तुझ्यावरती आली, आई बहीण सगळं म्हणजे कुटुंबच तुला चालवायचं होतं आणि तेव्हा तुझ्याकडे पैसे येऊ लागले, तो काळ तुझ्यासाठी जबाबदारीचा कसा होता, पुरुष म्हणून, घरातला कर्ता म्हणून? म्हणजे ना मी जेव्हा स्ट्रगल करत होतो ना तेव्हा ह्याचं श्रेय मी माझ्या बहिणीला देईन. माझी मोठी बहीण तेव्हा शिक्षण पण करत होती आणि जॉब पण करत होती. सो ती घरात तिचे पगार घर चालवत होती, माझी मोठी बहीण. आणि त्याच्यानंतर मग मोठ्या बहिणीचं लग्न झालं आणि मग त्याच्यानंतर मी आणि माझी लहान बहीण आम्ही घराबाहेर पडलो. मग मी थोडेफार कमवायचो, पार्ट टाइम जॉब, कॉलेज वगैरे सगळं करून. माझी बहीण पण तेच करत होती. मग माझ्या छोट्या बहिणीला पण मी श्रेय देईन, कारण जेव्हा मी परत स्ट्रगल करायला सुरुवात केली तेव्हा माझ्या छोट्या बहिणीने घर सांभाळलं. आणि मग जेव्हा मी कमवू लागलो ना तेव्हा मग त्या बाकीच्यांना थोडं मी रिलॅक्स केलं की आता तुम्ही थोडे रिलॅक्स व्हा, आता ठीक आहे, खूप येत नाहीत पण थोडे येत आहेत आणि सातत्याने येत आहेत. मग ते पैसे ना मला आठवतंय की मी जितका कमी खर्च करता येईल तितका कमी खर्च करायचो. जिथे मला ऑटो परवडती आहे, ठीक आहे ना, 10 रुपयेचं तर आहे काय, तरी पण मी 10 मिनिटं 15 मिनिटं चालत जायचो. असं सगळं करून मी ते पैसे जमा करून ना तर ते घरचं भिंतीचा रंग उडालेले होते, फ्रीज खराब झाला म्हणून टाकून दिला होता, परिस्थिती तीच होती. पण ना म्हटलं की हे सगळं बदलायचं आहे. सेव्हिंग करून ना मग एकदाच सगळंच चित्र बदलून टाकलं घरातलं. आणि काय होतं ना की ह्या सिच्युएशनमुळे मी जबाबदार झालो की आता पैसे येतात, नंतर मग मी चला उडवूयात, पार्ट्या करूयात, कपडे घेऊयात, गाडी घेऊ, हे करू ते करू वगैरे असं सगळं डोक्यात आलं असतं, येत पण होतं. पण जबाबदारी होती की नाही, आधी घरच्यांना आनंद द्यायचा आहे, घरची जबाबदारी आहे. त्या परिस्थितीमुळे हा जो मॅच्युअर्डपणा येतो त्या परिस्थितीमुळे येतो. सो करता पुरुष म्हणून, एक जबाबदार मुलगा म्हणून घरातलं ना कमवू लागलो तेव्हा ह्या सगळ्या फिलिंग्स माझ्या डोक्यात होत्या. पण कधीतरी असं होतं ना की हातात 500ची नोट आहे, बरोबर? तुझ्या बाबतीत असं कधी झालंय का बघ, काय की हातात 500ची नोट आहे,
त्या नोटेमध्ये तुला समजा एखादा शर्ट पण घ्यायचा आहे किंवा एखादी वस्तू तुझ्यासाठी पण घ्यायची हा आहे. हा पण त्याच वेळी तुला दिसतंय की घरातही हे काहीतरी कमी आहे हा आणि स्वतःच्या इच्छेला मुरड घालून तुला ते पूर्ण करावं लागलंय. असं कधी झालंय की एखादी खूप इच्छा होती मनात काहीतरी बाबा घ्यायचंय काहीतरी खायचंय पण नाही करता आलं? हा तेव्हा झालंय ते केलेले तेव्हा गोष्टी केलेल्या आहेत मी. ते चालूच आहे की बाबा म्हणजे आजही सुरू आहे? हा आजही सुरू आहे. सांगशील? हा म्हणजे की आता मला आठवतंय की एक खूप चांगलं हे जॅकेट मला दिसलं होतं एका चांगल्या शोरूममध्ये. खूप चांगलं जॅकेट दिसलं होतं आणि ना जवळजवळ मी ते घेतलं होतं की मला घ्यायचंच आहे म्हणून वगैरे. पण नंतर मग मी काय माझ्या डोक्यात काय विचार आला, मी ते ठेवलं आणि मग मी डीमार्टला गेलो. घरातला किराणा ते जे जॅकेट होतं ना त्या पैशांनी सगळं किराणा वगैरे घरातला भरला. साखरेपासून आईला फोन केला की काय हवंय, हां साखर हवंय, तेल हवंय, हे हवंय, ते हवंय. ते सगळं भरलं आणि घरी घेऊन गेलो आणि त्या जॅकेटच्या ऐवजी एक साधा टी शर्ट घेऊन आलो. असं केलं मी. पण हेही दिवस जातील कारण की तुझी मेहनत आणि चिकाटी आम्ही बघतोय. होय. तू म्हणालास की माझ्यावर अशी वेळ आली की मला जॉबही करावा लागला हे सगळं बाजूला सारून. हो, कारण की कुठेतरी मनात इच्छा असते आपल्याला अभिनय क्षेत्रात हो, करिअर हो, करायचं हो. पण जबाबदारी आणि परत हो, कुटुंब हो, समोर दिसतं आपल्याला. हो. हा जो काळ होता ना जेव्हा तू नोकरी स्वीकारलीस किंवा जेव्हा तू सातत्याने धडपड करत होता ह्याच्यामध्ये, कुठल्या कुठल्या नोकऱ्या केल्यास या दरम्यान? अरे मी खूप केल्यात. मी पेपर लाईन टाकायचो, दूध लाईन टाकायचो. म्हणजे पेपर टाकून झाले. बदलापुरात? हा बदलापुरात. त्याच्यानंतर मी कळव्याच्या शिवाजी हॉस्पिटल खाली मेडिकल आहे आतमध्ये, तिथे मी जॉब केला आहे. मग तिथून निघालो एका स्टेशनरीमध्ये जॉब केलेला आहे. त्याच्यानंतर बदलापूरची ग्रंथसखा वाचनालय आहे मी ग्रंथसखा? हां मी तिकडे जॉब केलेला आहे. आणि मग त्याच्यानंतर जे ब्लाइंड लोक असतात ना त्यांचा रायटर म्हणून जायचो. मग ते 100-200 रुपये खिशात ठेवायचे. म्हणजे ना जिथे मला 5-10 रुपये मिळत आहेत ना ते काम करायचो. म्हणजे ना बिल्डिंगमधल्या आजी म्हणायचं ना की बाबा माझ्यासोबत दवाखान्यात चल, तुला मी 20 रुपये देते. ते 20 रुपयासाठी पण मी त्यांना घेऊन जायचो दवाखान्यामध्ये. म्हणजे की असं जे येईल खूप कामं केलेली आम्ही वेगवेगळ्या ठिकाणी. नाटकांना म्युझिक ऑपरेट करायला जायचो आणि मग त्याच्यानंतर नाटकाचे सेटिंग, व्यावसायिक नाटकांचे जे सामान उचलायचं असायचं ना सेटिंगमध्ये त्याचे ते काम केलेले आहेत. मग त्याचे 150-200 रुपये पर डे जो काय असायचा नाईट वगैरे मिळायचं ते केलेलं आहे. म्हणजे ते पण करायचो मी की व्यावसायिक नाटकांचे सेट उचलायला जा, मग त्याचे 200-500 रुपये जे काय मिळायचे. दूध टाक, पेपर टाक, मग स्टेशनरीमध्ये जॉब कर, मेडिकलमध्ये जॉब कर वगैरे. किंवा कोणीतरी सांगायचं की हे माझं हे सामान पोचवायचं आहे, ह्याचे तुला मी 200 रुपये देते. तर मग असं हां ते पण काम केलेलं आहे. या सुरुवातीच्या दिवसात तर काही माणसं आपल्या सोबत असतात, हां ती आताही सोबत असतात. म्हणजे ती स्ट्रगलच्या काळातही असतात आणि यशातही असतात. हो. असे कुठले मित्र आहेत तुझे की ज्यांनी हा सगळा काळ तुझा बघितला आणि ते आज तुझ्या सोबत काम करतायत किंवा तुझ्या जवळचे आहेत ते? दत्तू मोरे तेव्हापासूनचा मित्र आहे. तेव्हापासूनचा मित्र आहे. अभिजित पवार भेटली, जो हास्यजत्रेचा हास्यजत्रेचा रायटर आहे. आणि त्याच्यानंतर संजय जमखंडी जो आज खूप मोठा दिग्दर्शक हा रायटर मी वर्सेस मी त्याचं नाटक आता किंवा दगडी चाळ 2चा रायटर, भेटली तू पुन्हाचा रायटर जो तो माझ्यासोबत तेव्हा होता. अमोल ताटे आहे जो डिरेक्टर आहे. अनिकेत कदम आहे जो ॲक्टर आहे. हे असे काही माझे मित्र आहेत. उपेंद्र तारकुंडे आहेत जे तेव्हापासून माझ्या सोबत आहेत. आणि ही जी नावं घेतो ना आम्हीच एकमेकांचे कपडे वापरायचो. क्या बात. आम्हीच असे म्हणजे अनिकेतने कधीतरी चला आज माझ्याकडे, आज मला वडिलांनी पैसे दिलेत, आज मी सगळ्यांना केळी आणि वडापाव घेऊन जातो वगैरे. असे श्रुती आहे आमची. क्या बात. हा आज जेव्हा तू दत्तूचं नाव घेतलं, दत्तू आता सगळेच ओळखतात. हो. आज दत्तू आणि तू जेव्हा कधी एकत्र बसत असाल हा. मित्र म्हणून, कधीतरी निवांत क्षणी आपण काहीतरी बोलत हो असतो, हो हो तेव्हा तुमच्या काय भावना असतात रे मित्र म्हणून? खूप कौतुक वाटतं, खूप भारी वाटतं. मी दत्तूने आता उपवनला नवीन फ्लॅट घेतला आहे आणि म्हणजे ना आम्ही बसतो तेव्हा मी की दत्तू कसे दिवस होते ना रे आपले. म्हणजे की आम्ही एकमेकांची चिडलो, सिच्युएशनमुळे आम्ही चिडलो पण आहे, एकमेकांना मिठी मारून रडलो पण आहे काहीच होत नाहीये म्हणून, किंवा तुझ्यामुळे हे झालं म्हणून दोष पण दिलेत आम्ही. आणि मग तरी संध्याकाळी पुन्हा एकत्र आम्ही असायचो की चल नाटकाची तालीम करायची, उद्या इकडे ऑडिशन द्यायचं आहे. सो खूप भारी वाटतं त्याने. कारण मी त्याच्या रामनगरच्या घर चाळीत गेलेलो आहे, तिकडे राहिलो पण आहे, जेवलो पण आहे. त्याने माझं हे घर बघितलेलं आहे. आणि तर जेव्हा निवांत बसतो तेव्हा
छान वाटतं की की हा आपण केलं, आपण करून दाखवलं, स्वतःला पण आणि इतरांना पण, आणि आपण इतरांना आनंद देऊ शकलो, आपल्या आयुष्यातल्या माणसांना. ही फिलिंग असते आमच्या मनामध्ये. अगदी. आणि जेव्हा तू म्हणालास की दत्तूने आता उपवनला घर घेतलं, तेव्हाची भावना? खूप डोळ्यात पाणी होतं. मी त्याच्यासमोर नाही रडलो, पण जेव्हा तो म्हणाला की सरप्राईज आहे आणि तो त्याच्या त्या फ्लॅटवर घरी घेऊन गेला. तुला घेऊन गेला? हा, सगळ्यांना. आम्ही जे जवळचे आहोत ना, आमच्या सगळ्यांना त्याने घरी बोलवलं आणि असं खूप असं दाटून आलं. आणि ना खूप मला प्रचंड कौतुक आहे दत्तूचं, आणि मला इतकं भारी वाटतं ना. म्हणजे ना आता जेव्हा त्याच्या चाळीला त्याचं नाव दिलं तेव्हा सगळ्यांनी त्याला डोक्यावर घेतलं, कौतुक करत होते वगैरे 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 वगैरे. मी फक्त मिठी मारली, बाकी काही एक शब्दही बोललो नाही, मिठी मारली. आणि त्यालाही त्या फिलिंग्स कळल्या की म्हणजे ना आता आम्ही एक गोष्ट जेव्हा अचीव्ह करतोय ना, तेव्हा आम्ही असं एकमेकांचं भरभरून कौतुक करत नाही. आमच्यामध्ये काहीतरी मुवमेंट होतात आणि ते कळून जातं की आपल्याला काय हा, म्हणजे डोळ्यात पाणी येणं किंवा एकमेकांना मिठी मारणं किंवा जवळ जाऊन हात धरून बसणं वगैरे, असे आमचे एक लव्ह लँग्वेज आहे मित्रांची. आणि प्रत्येक मैत्री असावी. सो जेव्हा आज आहे आणि ग्रुपमध्ये प्रत्येक जण कोणी, आणि ना आम्हाला ना आमच्या प्रत्येक छोट्या छोट्या गोष्टींचं कौतुक आहे, प्रत्येक. कारण आम्हाला ना कुठलीच गोष्ट सहज नाही मिळाली आहे. दत्तूने 1300 रुपयाचा परफ्यूम जरी घेतला असेल ना, तरी मला काय 1300चा परफ्यूम घेतला, काय भारी यार, एवढा भारी परफ्यूम घेतला, एवढा 1300, बापरे 1300चा परफ्यूम. हे आम्हाला अजूनही त्या गोष्टीचं कौतुक आहे. कारण ना आम्हाला आठवतंय की आम्ही मीना खाकी पावडर अंगाला, चेहऱ्याला लावून जायचो, घामाचा वास येऊ नये म्हणून. 1 पाऊंड्स पावडर 10 रुपयाची ती छोटी डब्बी घ्यायचो आणि ती सगळेजण वापरायचो. मेकअपला पैसे नसायचे, तोंड धुवा, पावडर लावा आणि ऑडिशन द्या. पाऊंड्सच्या पावडर, ते छोट्याशा डब्बी. कारण त्यामुळे मग आम्हाला प्रत्येक गोष्टींचं आम्हाला एकमेकांचं कौतुक आहेच. आज दत्तूचं घर झालं, हास्य जत्रेतल्या अनेकांची घरं होत आहेत, हो, खूप कौतुकाची बाब आहे, कारण सगळे स्ट्रगल करून आलेत. आज तूही बदलापूरला राहतोयस, अशा वेळी आपल्याही घराचं एक स्वप्न असतंच प्रत्येकाचं. मला विराजचं ते घराविषयीचं स्वप्न ऐकायचं की कसं घर हवंय, कुठे हवंय, काय तुझं ड्रीम लोकेशन? टू बी व्हेरी ऑनेस्ट, माझं बदलापूरला स्वतःचं घर आहे, फ्लॅट आहे, 1 BHK आहे आणि एक छोटा मिनी टेरेस पण आहे. आणि माझ्या आजोबाने मोठ्या आवडीने ते घर घेतलंय आणि त्यामुळे मला ते घर आवडतंय. आणि ना आता माझं ड्रीम हाऊस वगैरे असं माझं काही नाही आहे. माझं असं की माझ्या आयुष्यात जी येणार आहे ना, तिच्या आवडीने तिला जिथे घर घ्यायचंय, नवीन घर ती म्हणेल तसं असेल. क्या बात आहे. हा, ती म्हणेल तसं असेल. ती सांगेल की बाबा, ती उद्या मला बोली माथेरानच्या डोंगरावरती आपलं कौलारूंचं घर हवंय, तर तिकडे ते मी घर बांधायचा प्रयत्न करेन. ती म्हणाली दादरला एक चांगला फ्लॅट हवाय, मी तो मिळवायचा प्रयत्न करेल. आधी रेंटने घेईन, नंतर जमलं तर सोनं. आता जी येणार आहे ना, तिच्या हिशोबाने सगळं ते घर असेल, ते प्रत्येक घरातला कोपरा तिच्या पद्धतीचा असेल. क्या बात आहे. मला असं काही हे उत्तरच खूप युनिक आहे, कारण की बऱ्याचदा लोक म्हणतात की नाही आम्हाला असं घर हवंय, मी हे बघितलंय ते बघितलंय, कुणाला दादर हवाय, कुणाला गिरगाव हवाय, कुणाला डोंबिवली हवाय, प्रत्येकाचे विचार वेगवेगळे. पण तुझ्याकडनं खूप अनपेक्षित उत्तर मिळालंय की जी कुणी येणार आहे तिच्या मर्जीने आता मला खरं. हा, कारण ना मला असं, मला 9 बहिणी आहेत, 2 सख्या 7 चुलत. आणि ना जेव्हा मला 4 दिवस मी कोणाकडे राहायला जातो तेव्हा मी अनकम्फर्टेबल होतो, ऑकवर्ड होतो. आणि ना आपल्या घरी राहत असताना आपल्या घरातला एक कोपरा असतो, हक्काचा एक जागा असते. सो मला असं होतं की जेव्हा माझ्या बहिणीचं लग्न झालं तेव्हा जेव्हा मी माझ्या बहिणीला भेटायला गेलो तेव्हा मला असं झालं की यार मीच इथे मला कसं तरी वाटतं, ही कशी राहील, कसं काय वगैरे वगैरे असो. तर तेव्हा माझ्या डोक्यात आलं की नाही, जी येईल ना माझ्या आयुष्यात, तिला हे घर तिचं वाटलं पाहिजे, तिला आपलंसं वाटलं पाहिजे. म्हणजे ना ते घर मी तिच्या नावावरती करेल, त्या घरावरती पार्टी असेल तर पहिलं नाव तिचं असेल, खाली माझं नाव असेल नसेल ठीक आहे, तो भाग वेगळा. ते घर तिचं असलं वाटलं, कारण ती तिच्या आईवडिलांना सोडून येते म्हटलं, एवढं सगळं ती हे करते तर नाही, तिला ते तिचं वाटलं पाहिजे. घराच्या आधी सुद्धा तुझा गृहलक्ष्मीचा विचार पक्का झालेला आहे, त्या दिशेने काही वाटचाल सुरू आहे का? हा, सुरू आहे, प्रयत्न सुरू आहेत. लेट्स सी, बघू काय आणि कसं होत आहे. पण ही गोड बातमी आम्हाला विराज कधी देणार आहे? कारण की आता हास्य जत्रेत सगळ्यांचीच लग्न होत आहेत, दत्तूचं झालेलं आहे, गौरवचं सगळ्यांच्या समोर आलेलं आहे, अशी एकेकाचं मार्गी लागतं. विराजचं कधी आहे? बघ, कर्तव्य म्हणून लग्न करायचं असेल तर उद्या लगेच होईल. क्या बात आहे. पण आयुष्याचा प्रश्न आहे आणि जेव्हा
वाटलं पाहिजे त्या व्यक्तीकडे, क्लिक झाली पाहिजे ते की हा हीच आहे ती. ही किंवा हिच्यासोबत आयुष्य स्पेंड करायचंय किंवा करावं असं वाटतंय, क्या बात आहे. तेव्हा लगेचच. विराज, ह्या गोष्टींना आपल्याला आयुष्यात खूप शिकवत असतात. हा आपण खूप शिकत जातो. कदाचित तू हास्यजत्रेतनं शिकला असशील, त्याच्या आधीच्या आयुष्याकडनं शिकला असशील, आणि जे आपण शिकतो ना ते आपल्या बोलण्यात पण येतं. हो. आपल्याला सहज जाणवतं की अरे आपण आधी कसे बोलत होतो, हा. आता आपल्या ती प्रगल्भता, ती जाणीव आपल्याला होत राहते. हा अशा कुठल्या आयुष्यातल्या घटना आहेत की ज्यांनी तुला खऱ्या अर्थानं जाणीव करून दिली की काहीतरी आयुष्यात बदल घडवण्याची गरज आहे किंवा आत्ता आयुष्य बदलायला हवं? वडिलांचं निधन हा माझ्या आयुष्यासाठी खूप टर्निंग पॉईंट होता. कारण ना मी तोपर्यंत आहे ना मजा मस्ती कूल बिल ह्याव त्याव असंच असायचो मी. पण त्याच्यानंतर थोडासा जबाबदार झालो वडिलांच्या निधनानंतर वगैरे, की म्हटलं की नाही आता आपण जरा थोडं लाईफला सिरियसली घेतलं पाहिजे, थोडंसं काहीतरी आपण केलं पाहिजे. आणि तो एक टर्निंग पॉईंट होता. आणि त्याच्यानंतर जेव्हा माझ्या सोबतीचे सगळे सेटल झालेत, सगळे छान कमवत आहेत, आणि जेव्हा आम्ही भेटायचो ग्रुपमध्ये तेव्हा बघायचो की अरे सगळ्यांकडे काही ना काय आहे, प्रत्येकजण प्रत्येक वेळेस भेटताना काहीतरी नवी गोष्ट त्याच्या अंगावर दिसते, त्याच्या आयुष्यात येताना दिसते सगळं, आणि आपण मात्र आहोत तसेच आहोत, काहीच होत नाही आहे वगैरे. का असं, कशामुळे? सो हे असे टप्पे येत गेले आयुष्यामध्ये. त्या टप्प्यांमध्ये असं झालं की नाही त्यामुळे थोडंसं सिरियस झालो, स्वतःला सिरियसली घेऊ लागलो, आयुष्याला, करिअरला, सगळ्याच गोष्टींना आम्ही सिरियसली घेऊ लागलो. आत्ता पण आम्ही दत्तू वगैरे आम्ही बसून बोलतो की अरे आपण थिएटरमध्ये ना खूप वेळ वाया घालवला, अरे खूप वेळ, आणि मी बिनधास्तपणे बोलते वाया घालवला थिएटर ह्याच्यामध्ये. कारण आज जेव्हा 22-23 वर्षांची मुलं जेव्हा पटापट कामं करतायत चांगली आणि सेटल होत आहेत ना, तेव्हा आम्ही पण काय करत होतो. पण नंतर मग ठीक आहे म्हटलं, ते आता ऍक्सेप्ट केलंच आहे आपण, कारण ना तेव्हा आम्हाला गाईड करणारं कोणी नव्हतं. आम्हीच आमचे गुरु होतो, आम्हीच आमचं सगळं आमचं करत होतो. त्या गाईड करणारं वगैरे आम्हाला सांगणारं कोणी नव्हतं. अरे तुमची वय चालली आहे, तुम्ही काय करतायत, किंवा मुंबईत जा, एक तर बदलापूर जे लांब आहे इतरांपासून, सगळे मुंबईत जाऊन स्ट्रगल करा, हे करता, आम्हाला सांगणारं दाखवणारं वाटमार्ग कोणीच नव्हतं. त्यात पाय खेचणारे तर वेगळेच जमात. सो त्याच्यामुळे ना, पण ठीक आहे, ते जे होतं ते चांगल्यासाठी त्यातनं होतं. घडत गेलो आपण. हा त्यातून घडत गेलो, आणि हे होणं गरजेचंच होतं. पण ह्या सगळ्यामुळे कधीतरी तू म्हणालास की आजूबाजूला खूप काहीतरी चांगलं घडतंय, खूप लोक पुढे जात आहेत, प्रत्येक मित्र भेटीच्या वेळी काहीतरी नवीन घेऊन येत असतो आणि आपण मात्र तिथेच असतो. या घटनेचं कधीतरी मेंटल प्रेशर आलं का, किंवा दडपण आलं का, ज्याला आता आपण सरास डिप्रेशन म्हणतो, की बऱ्याच असं होतं की अरे आजूबाजूला काहीतरी घडतंय आणि माझ्या आयुष्यात काहीच घडत नाही, याचं कधी बर्डन आलं का, किंवा कुठेतरी दडपण घेतलंच कधी आयुष्यात की अरे नाही? अगदी एन्झायटी किंवा डिप्रेशन फील इतकं नाही घेतलं, टू बी व्हेरी ऑनेस्ट. जेवायचोच नाही, म्हणजे ना नाही मला भूक नाही, माझा मूड ऑफ आहे असं म्हणून मी जेवण टाळायचो. एवढं केलेलं आहे मी की म्हणजे मग दिवसभर तोच विचार करत बसायचो, त्यांना सगळ्यांना भेटून आल्यानंतर किंवा आजूबाजूचं हे बघून वगैरे. पण कधी कोणाविषयी जेलसी फील नाही केली किंवा काय, पण डिप्रेशन नाही आलं. दिवसभर स्ट्रेसमध्ये असायचो, नंतर मग विचार करायचो की ठीक आहे आपण करूयात, आपण करूयात. म्हणजे ना आधी दिवसभर उपाशी राहायचं, स्ट्रेस घ्यायचं, झोपून राहायचं, एखादा कोपरा पकडून राहायचं किंवा बाहेर कुठेतरी जाऊन बसून राहायचं. पण नंतर घरी येताना मात्र ना ठरवायचो की नाही आपल्याला पण करायचंय, आपण पण करून दाखवणार आहोत, आणि जे काय करू चांगलं करू. कारण की हा काळ असाच असतो ना, त्यावेळी आपल्याला एक तर खूप खचायला होतं, मनात अनेक वाईट विचार येत असतात, त्यावेळी कदाचित कोणाची सोबत पण आपल्याला नसते. हा तेच बोलतो की ना टचवूड की ना हे जे माझे मित्र आहेत ना, मी खूप लकी आहे. म्हणजे माझ्याकडे पैशांची श्रीमंती नव्हती पण माणसांची होती. हा तर ना मी काय करायचो, त्या सिच्युएशन मध्येच राहायचो. म्हणजे एखादं कोणीतरी घरच्यांनी टोमणा मारलाय, मोठ्या बहिणीने ओरडा दिलाय, मग रागाच्या भरात ताट ढकलून द्यायचो, सांडवायचो नाही कारण जेवणाची किंमत होती, सांडवायचं नाही पण जेवणावरून उठून जायचो, आणि मग जाऊन बेडरूममध्ये बसायचो. मग ती मागे बेडरूममध्ये तिकडे ओरडत बसायची. तर मग ना एक दिवशी मग मित्र म्हणाला की तू ही सिच्युएशन ब्रेक कर, त्यातून हवं तर बिल्डिंग खाली जाऊन बस किंवा बाहेर पड, घराच्या काहीतरी कर. मग अशा वेळेस काय करू लागलो, काही झालं ना की बाहेर जायचो, मित्राकडे जाऊन बसायचो. मग तो समजूत घालायचा, त्याची मम्मी समजूत काढायची माझी, किंवा मग नाहीतर मग जाऊन चहाच्या टपरीवर बसा. स्मोक वगैरे नव्हतो करत पण चहा प्यायचो. स्मोक वगैरे, कारण
आजी आजोबांना वडिलांना तंबाखूची सवय होती, त्यामुळे तंबाखूचे दुष्परिणाम लहानपणीच बघितले होते. त्याच्याविषयी खूप नॉशिया होता आणि या माध्यमातून सांगेन तंबाखू खाऊ नका. तर मग चहा पितो आणि चहावर गप्पा व्हायच्या आमच्या आणि मग ते मित्र समजूत काढायचे. मग त्यांनी मला मे बी मग कदाचित मी त्या एन्झायटीच्या वगैरे त्या झोनमध्ये जाण्याआधीच त्यांनी माझी समजूत काढल्यामुळे मी त्यातून बाहेर पडलो. आणि असे मित्र असणंही फार गरजेचं आहे, खूप गरजेचं आहे, खूप. आणि हेच मित्र आपल्याला कधीतरी पुढे जाण्याची वाट दाखवतात. हो हो हो. की बाबा तू असं नाही, असं कर. या स्ट्रगलच्या काळातला सगळ्यात महत्वाचा टप्पा होता तो म्हणजे ऑडिशन आणि रिजेक्शन, हा, जो प्रत्येक कलाकाराच्या आयुष्यात आहे, येस. जो कुणाला चुकलेला नाहीये. हा. तुझ्यासाठी हा टप्पा कसा होता, ऑडिशन आणि रिजेक्शन? अरे म्हणजे ना सुरुवातीला रिजेक्ट व्हायचो ना तर वाईट वाटायचं, पण ना म्हणून तर ते अंगलवणी पडलं. ठीक आहे, फार तर काय रिजेक्ट होऊ ना, जाऊन ऑडिशन तर देऊ. काहीतरी हा हिरो आहे, त्याच्या मागे उभा राहा, 1000 रुपये एवढं मिळतील. तरी होईल. मग ते व्हायचं. पण नंतर अगेन जसे मित्र साथ देतात तसं आमचा अमोल दाटे होता, त्याने मला एक दिवशी फोन केला की सिरियलमध्ये एक छोटासा रोल आहे, कर, 1,500 रुपये पर डे. 1,500? अरे रोल पण वा वा, आणि पूर्ण कॅमेरा आपल्यावर असणार आहे, आपला क्लोज लागणार आहे, आपणच दिसणार आहोत. आणि मग जाऊन गेलो, मडला गेलो बदलापूरवरून, आणि गेलो वगैरे. आणि सुरुवातीला खूप चुकलो. त्याने डोक्याला हात लावला की अरे हा काय करतोय, ह्याला जमतच नाहीये. मग लीड आला सिरियलचा, त्याने बसवलं, पाणी दिलं, बोलतो रिलॅक्स, जे वाटतं जसं वाटतं तसं कर, डिरेक्टरशी मी बोलतो. आणि मग तिथून मग तो सीन खूप छान झाला आणि मग सगळ्यांनी कौतुक केलं की अरे तू थिएटर करते हो, तुने कुठली सिरियल होती ती? एक घर मंतरलेलं. ओके. त्याच्यानंतर मग आम्ही दोघीमध्ये एक छोटासा रोल केला होता. मग अशा अनेक सिरियल होत्या की ज्याच्यामध्ये ना छोटे कॅरेक्टर मी करू लागलो होतो. मग त्यांचेच फोन येऊ लागले की अरे काम पण चांगला करतोय आणि व्यवस्थित पण आहे, सपोर्टिव्ह आहे वगैरे. मग ते छोटे असे रोल, कॅरेक्टर्स रोल वगैरे, किंवा कधी बेवड्याचा रोल कर, कधी पासिंगच कर, मारामारी कर, हे कर, असे छोटे रोल करायचो. वा. विराज, आता आपण हास्य जत्रेकडे येऊया. Yes. तुझ्या आयुष्यातला सगळ्यात सुंदर टप्पा ज्यानं आयुष्य बदलून टाकलं. आम्हाला तू पडद्यावर दिसतोस, तुझी कॉमेडी दिसते, भूमिकेतनं तू दिसतो वेगवेगळ्या, पण पडद्यामागे सुद्धा तुझी एक वेगळी भूमिका आहे हास्य जत्रेत. ती काय आहे आणि पडद्यामागे नेमकं काम कसं करतोस? सो जसं मी सांगितलं, मी असिस्टंट डिरेक्टर म्हणून लागलो आहे, हास्य जत्रेमध्ये जॉईन झालो आहे. आणि मी अजूनही असिस्टंट डिरेक्टर आहे आणि सोबत ॲक्टिंग पण करतो. आणि आता असिस्टंट डिरेक्टर म्हणून मॅनेजमेंट सगळे बघावी लागते. तर एक दिवस रिहर्सलचा असतो, एक दिवस शूटचा असतो. रिहर्सलच्या दिवशी आमचे ग्रुप्स आहेत व्हॉट्सअपवर, त्याच्यावरती स्क्रिप्ट्स येतात, त्या प्रिंट करणं, जे जसे ग्रुप आहेत आर्टिस्टचे, मग त्या प्रत्येकाला तशी रूम देणं, असं सगळं काम चालतं. मग त्याच्यानंतर रिडिंग सेशन असतं सरांच्या पुढ्यात. मग तेव्हा प्रॉपर्टीची लिस्ट बनवणं, त्याच्यानंतर त्याच्यामध्ये सेटअप काय असणार आहे ते ठरवणं, हे सगळं त्यांचे मग आमची जे कॉस्ट्युम हेड आहे मिली ताई, तिच्यासोबत ती सरांच्या आणि आमची मीटिंग होते, कॉस्ट्युमच्या बाबतीत मीटिंग होते. सो असं सगळेच ते आहेत की मग दाढी मिशी लागणार आहे का, ते मग मेकअप टीमला सांगणं, हेअर टीमला सांगणं की आज हिचा असा रोल असणार आहे त्यामुळे तिचा तसा लुक असेल, मेकअप डिपार्टमेंटला की याला हे असं हेअर पॅच लागणार आहे ते बघणं. अशी सगळी मॅनेजमेंटची कामं असतात, ती सगळी बघावी लागतात. मग शूटच्या दिवशी पण मग गेस्ट येणार असतील तर मग त्यांना जाऊन भेटणं, त्यांचे कॉस्ट्युम चेक करणं वगैरे. आणि त्याच्यानंतर मग बसणं, स्किटमध्ये काय घडतंय, एखादं वाक्य चुकीचं आलंय का, किंवा ह्याच्यामध्ये कुठली गाणी झाली वगैरे, असं सगळं ते सगळे अशी पडद्यामागची कामं. म्हणजे पडद्यावर जरी आम्हाला तुझं कधीतरी काम छोटं दिसत असलं तरी पडद्यामागे तुझं काम खूप मोठं हो, आहे, हो, जे तू हो. सातत्याने करत आलेला आहेस. पण पहिला दिवस कुठला होता जेव्हा तुला सांगितलं की चल तुला आता स्किट मध्ये पण दिसायचंय? कारण की पडद्यामागचं तुझं काम सुरू असताना ती संधी मिळणं पण फार महत्वाचं होतं. हो, थँक्स टू निखिल बने आणि विनायक पुरुषोत्तम. कारण असं झालं की निखिलला बरं नव्हतं, त्यामुळे निखिल नव्हता. निखिलला का त्याच्या वडिलांना बरं नव्हतं, त्यामुळे तो अब्सेंट होता. आणि निखिलचा एक छोटासा रोल होता, गौरव, शिवाली, श्यामदादा यांचं स्किट होतं. तर मग विनायक जो हास्यजत्रेचा रायटर आहे, माझा खूप चांगला मित्र आहे, तो आधी असिस्टंट डिरेक्टरही होता, आपलाच मित्र आहे.
तर त्याने सरांना सांगितलं की सर विराज पण थिएटर आर्टिस्ट आहे, त्याला ॲक्टिंगचा अनुभव आहे, तर आपण बनेचा रोल विराजला देऊयात. सर म्हणाले तो करेल का, म्हणजे जमेल वगैरे करेल ना. तर विनायक म्हणाला हां करेल. आणि मग विनायक मला म्हणाला की जा पटकन तयार हो, मेकअप कर, बनेचा रोल तुला करायचा आहे, हे डायलॉग वगैरे आहेत. आणि असे अंगावर काटाच आला, भीती वाटली, आनंद पण वाटला, असं सगळं मुवमेंट झाल्या. आणि ना त्याची रिहर्सल टेक्निकल झाली होती, म्हणजे स्टेजवर ना टेक्निकल घेतात सर आमची शूटच्या आधी. काही स्किटचे आम्ही स्टेजवरती कोण कुठून येणार वगैरे तामझाम मोठा असला की, त्याचं तसं काही नव्हतं. आणि माझी शेवटची एंट्री होती आणि मी विंगेत उभा होतो असं छान तयार विअर मेकअप वगैरे करून वगैरे. आणि त्याच्यानंतर ना मग अचानक पोटात गोळा आला की अरे मी कुठे उभं राहणार आहे, मी काय करणार आहे, कसं होणार आहे. म्हणून मग मी विंगेतून पुढे आलो आणि माझं मी ठरवलं की मी इकडून येणार, इथे उभा राहणार, इकडे एक डायलॉग बोलणार, मग मी तिकडे जाणार, तिकडे एक डायलॉग बोलणार, मग त्यांच्यामध्ये जाऊन उभा राहणार. आणि मग तसंच केलं आणि मग ते स्किट झालं. आणि खूप कौतुक झालं माझ्या कामाचं. आणि अरुण कदम वगैरे सारखे जे सिनियर नट आहे ते म्हणाले की तू ह्याच्या आधी काय केलं आहेस का कधी ॲक्टिंगचं. म्हटलं हो केलं. ते बोलतात तेव्हाच तू इतका असा कूल आणि बिंदास वाटत होता आणि असा अजिबात. आणि मी घाबरायला पाहिजे होतो, पण काय माहिती मी पहिला ॲक्ट एकदम बिंदास केला. क्या बात आहे. हा एकदम बिंदास केला. मी म्हणजे भीती असतेच, ते एक थोडंसं दडपण असतंच, पण तरी म्हटलं नाही जमून आलं, केलं मी. हास्यजत्रेच्या मंचावरच्या 2 गोष्टी तुला सांगायच्यात. एक तर लक्षात राहिलेला ओरडा, जो जबरदस्त ओरडा होता, आणि लक्षात राहिलेलं कौतुक, जे खूप गोड कौतुक होतं. ओरडा म्हणजे सचिन गोस्वामी सरांकडूनच ओरडा मिळाला होता. म्हणजे चालू शूट थांबलं होतं. बापरे. हा म्हणजे आर्ट डिपार्टमेंट आणि आर्टिस्टने परस्पर काही गोष्टी ठरवल्या आणि ती प्रॉपर्टी काढून टाकली त्यांनी, प्रॉपर्टी जी आपण यूज करतो, आणि त्याची मला कल्पना नव्हती. आणि ते शूट चालू झालं, स्किट चालू झालं आणि सरांना ते दिसलं नाही. तर त्यांनी मला विचारलं आणि मी म्हटलं की मला पण कल्पना नाही. मग मी आर्ट डिपार्टमेंटशी बोललो, त्यांनी मला हे उत्तर दिलं. मी ते जाऊन सरांना दिलं आणि मग सर त्याच्यावरून खूप भडकले वगैरे की आपलं काम आहे. आणि मी नवीनच होतो, क्रॉस चेक करणं, हे करणं आणि असे त्यांनी परस्पर नाही ठरवायचं नाही वगैरे. त्यांना पण थोडासा ओरडा मिळाला. पण तेव्हा मला जे काय सर ओरडलेत, बाप रे बाप. म्हणजे प्राजक्ता माळीने माझ्या खांद्यावरती हात ठेवून माझं सांत्वन करत होती प्राजक्ता, असा तो ओरडा मिळाला होता मला. अरे असं झालं की नेक्स्ट टाइम असं झालं दिसलं ना तर बघ मग वगैरे, हे ते बॅग घेऊन घरी यायचं नाही परत वगैरे, असं खूप ओरडले होते. तिथे तर ओरडलेच, त्याच्यानंतर मग रूममध्ये जाऊन पण परत वेगळी बडबड केली त्यांनी. तर त्यामुळे त्या दिवशी तर मी जेवलो नाही, झोपलो नाही. म्हणजे तो खूप असं इतकं वाईट वाटलं मला, इतकं रडू आला ना मला खूप खूप खूप, की सगळ्यांसमोर पूर्ण स्टुडिओमध्ये मला तो ओरडा मिळाला होता. मी पहिल्यांदाच सांगतो, इकडे बोललो नव्हतो. पण ठीक आहे, तो कामाचा ओरडा होता जो मी पॉझिटिव्हली घेतला की माझं काम चांगलं व्हावं, त्याच्यामुळे तो ओरडा होता. मी त्या पॉईंट ऑफ व्ह्यूने ते नंतर घेतला. पण तो विचार डोक्यात येईपर्यंत तो जो मधला होता प्रवास, त्यांनी ओरडण्यापासून माझं रडण्यापर्यंत, तो डेंजरस होता. आणि कौतुक हे की माझं सुरकीवाला एक स्किट झालं होतं आणि ज्यात मी हवालदार असतो आणि इन्स्पेक्टर प्रसाद खांडेकर आणि नमाताई सुरकी असते. ते स्किट, तो माझा परफॉर्मन्स खूप चांगला झाला होता. आणि जसे गोस्वामी सर मला ओरडले, तसंच गोस्वामी सरांनी स्टेजवरती येऊन मला एवढी मोठी डेअरी मिल्क दिली. क्या बात आहे. हां. आणि आपल्या डिरेक्टरने येऊन आपल्या कामाचं कौतुक करणं आणि असं छान एक चॉकलेट देऊन कौतुक करणं, हे माझ्यासाठी खूप मोठी गोष्ट होती. आणि त्याच्यानंतर आम्ही लॉकडाऊनमध्ये दमनला गेलो होतो. आणि ना मी असिस्टंट डिरेक्टर होतो, आमची डिरेक्शन डिपार्टमेंटची टीम होती. पण बनेचे वडील पॉझिटिव्ह होते, विनायकचे आईवडील तो पॉझिटिव्ह होता, आणि अजून एक मुकेश नावाचा होता एडी, त्याला नागिण झाली होती, तो कोणीच नाही. मग नंतर प्रवासाला निघालं, लक्षात आलं की मी एकटाच आहे असिस्टंट. आणि सरांचा मुलगा पार्थेश गोस्वामी सरांचा तो होता. आणि माझ्या पोटात खूप गोळा आला होता वगैरे. आणि पहिलं शेड्यूल आमचं झालं आणि जागा नवीन होती. एका बेनिक्वेट हॉलचा आम्ही स्टुडिओ केला होता. आणि सगळ्यात शेवटी मी गेलो, सगळं पॅकअप करून खालीच जेवायला गेलो. आणि सगळे जेवत होते आणि मी पण ताटबीट घेतलं. आणि मला सरांनी आवाज दिला की तुला विराज इकडे ये. मी प्रचंड घाबरलो. मी म्हटलं पार्थेश तू पण चल. तो म्हणाला नाही, तुला बोलवलंय पप्पांनी, तू जा वरून. आणि मी गेलो. सरने एकदम माझ्याकडे असं पाहिलं, उभे राहिले, गुड जॉब, खूप छान काम केलंस. तो एक ओरडल्याचा दिवस, ते मॅनेजमेंट चुकली ते. आणि कट्टू एक
अनुभवी सगळे नसताना आपण आणि म्हाताऱ्याचा रोल पहिल्यांदा केला होता. स्किट झाल्या समीर दादाने धावत येऊन मिठी मारली होती. क्या बात आहे. तो एक मुवमेंट खूप छान होती. त्याच्यानंतर पहिल्यांदा प्रसाद ओक सरांनी, सई मॅमनी कौतुक केलं होतं कामाचं आणि त्यानंतर प्राजक्ता माळी सगळ्यांनीच कौतुक केलं. तो खूप भारी दिवस होते. आपल्या एकांकिकेच्या भाषेत सांगायचं झालं तर कधीतरी आपल्याकडनं काहीतरी कांड होतो की आपल्याला मनात नसतं काही करायचं, पण असं काहीतरी फसतं, असं काहीतरी कांड होतं की पुढची सगळी गणितं फसतात, 12 वाजतात, मग काय पुढे सगळी बोंबाबोंब सुरू होते. असा एक प्रसंग तुझ्याही बाबतीत घडलाय का, आणि तो कुठला आहे? अरे असा एक प्रसंग घडला होता की मला ना विंगेत माझी एंट्री झाली. आम्ही ती पाहताच मला नावाचं एक एकांकिका करत होतो आणि ना माझी एंट्री आणि मी पंटरचा रोल करत होतो. भाईचे पंटर असतात ना 4-5, तसं त्यातला मी एक जण होतो. तर मग ना संजय त्यात एक हवालदारचा रोल करत होता आणि ना संजय बनियांवर असतो, पॅन्ट आणि बनियांवर. संजय तो पूजा बिजा करतो तो, आणि पूजा बिजा करून मग ते सामान ठेवतो आणि थांब मी कपडे घालून येतो असं म्हणून आतली खोली म्हणजे विंग, आणि जिकडे मी शर्ट घेऊन उभा होतो त्याचा तो येतो, शर्ट घालतो आणि शर्ट घालत डायलॉग एंट्री घेतो आणि पुढचे डायलॉग बोलतो असं होतं. आणि ना मला सांगितलं विराज हा शर्ट घेऊन उभा राहा, मी एवढं करून लगेच येतो. मी हो ठीक आहे. आणि मी शर्ट घेऊन आपला असं उभा आहे आणि बघतोय त्याचं, आणि तेवढा तर मला आवाज दिला एखादे, अरे विराज जरा थोडेसे हेल्प करायला येतो का? आणि म्हटलं ठीक आहे ते वेळ आहे. आणि म्हणून हा आलो, हा येतो, हा असं करून मग मी गेलो. आणि इथे संजय एस्टॅब्लिश होणार आहे ना की तो हवालदार आहे वगैरे किंवा काय. तर संजय असा पूजा करून आला आणि असं विंगीत आला, कुठे गेला शर्ट भेट, आणि मी कुठेतरी कोपऱ्यात मित्राला मदत करतो एकांकिकेवरला, आणि मग जाऊ दे असं म्हणून त्याने परत बन्यांवरतीच एंट्री घेतली. अरे माझा तो शर्ट सापडत नाही असं काहीतरी, मग ते सांभाळून असं ते झालं. आणि ना दुसऱ्यांदा असं झालं होतं की मी वेटरचा एकांकिकेत वेटरचा रोल करत होतो आणि ना कपल बसलेले असतात आणि मी त्यांना जाऊन विचारतो की मॅम सर तुमची ऑर्डर काय असं, आणि मग ते सांगतात की फ्रेंच फ्राईज आण आणि कोक आण आणि हे आण ते आण असं. त्यांनी मला असं तो सीन होता. झालं सुरू झालं, ते दोघं येऊन बसले आणि मी गेलो आणि मी फ्राईज ठेवलं, कोक ठेवलं, आणि नंतर लक्षात आलं की मी सेकंड एंट्री फर्स्ट एंट्रीमध्येच केलं. म्हणजे मी ऑर्डरच विचारली नाही त्यांना आणि मी ते दिलं. आणि माझ्या एंट्रीवरती पुढच्या 4 लोकांच्या एंट्र्या होत्या, कारण ते सगळं क्ल्यू आलं होतं की हा गेला की मग हे गेलं की हे असं 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 असं, आणि ते सगळंच बोंबललं. आणि नंतर मग तेव्हा खूप वाईट वाटलं मला. आणि जर एक सांगतो की आता हे असे रोल केल्यानंतर जरा चांगला रोल मिळाला होता. एंट्री एक्झिट नावाची एकांकिका होती, सँडी आमचा डिरेक्टर होता. आणि ना मी बसलोय आणि ना मला डायलॉग बोलायचा, हो काय नाना हे बरोबर नाही नाना, म्हणजे मला हे पटलंच नाहीये, असं कसं, म्हणजे तो तर काल आला आणि त्याला ती भूमिका मिळते आणि आम्ही काय आहोत, आम्हाला काय असं तसं वगैरे असं होतं. आणि ना नाना आमचे आले आणि डिरेक्टरच रोल करत होता तो, कारण नानाचा रोल करणारा त्याला काहीतरी काय प्रॉब्लेम झाला मला आठवत नाही, त्याला मुंबईला जावं लागलं आणि कुठेतरी बाहेर प्रयोग होता. सो डिरेक्टर म्हणाला मी नानाचा रोल करतो म्हणून, आणि डिरेक्टर आला आणि मेकअप रूम दाखवली ते, आणि डिरेक्टर बोलतो की हां काय रे काय झालं, तुमचे का तोंड पडलेत वगैरे असं वगैरे. आणि मग माझा डर होता काय नाना, आणि पॉजा ब्लँक, सगळे वाक्य विसरलोय. आणि ना डिरेक्टर ना आधी असा होता आणि त्याचे ना डोळे मोठे झाले, बोल 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 हाय नाना शा जाऊ दे असं करून मी निघून गेलो. आणि त्याच्यानंतर मी गायब, मी डिरेक्टर समोर आलोच नाही खूप वेळ. मी जेवलो पण नाही, कारण त्या डायलॉग्सवर पुढे सगळ्या गोष्टी डिपेंड होत्या. ते सगळं. पण हास्य जत्रेच्या मंचावर झालाय कधी असा किस्सा की बऱ्याच असं असतं ना, आपले क्ल्यू असतात, आपली प्रॉपर्टी असते, आपण काहीतरी ठरवलेलं असतं की आता याच्यानंतर हे करायचं, असं कधी झालंय? झालंय हेच की प्रसाद दादा सोबतच नेमकं माझं असं घडायचं आणि मला ना खूप वाईट वाटायचं. मी असं ठरवायचं की नाही आज प्रसाद दादा सोबत हे स्किटमध्ये आज मी
काहीच नाही चुकणार, मी आज म्हणजे एकदम असं करणार. आणि ना सगळं झालं वगैरे आणि ना स्किट संपत आलं आणि स्किटचा एंड माझ्यावरती होता की ना सगळ्यांना मी कैद्यांना बसवतो आणि मी बसवतो आणि मी जातो. जाताना ना मी फिरतो आणि त्यांना बोलतो इथून कोणी मला उठायचं नाही, समजलं. म्हणजे हा जातो कोण, प्रसाद, ऍक्च्युली ना प्रसाद खांडेकर, प्रसाद दादा जातो आणि ना प्रसाद दादा गेल्यानंतर ना अरे साहेब तर गेलेत, मग मी लगेच टर्न होतो, दांडा फिरवून ॲटिट्यूड मध्ये बोलत असतो, मला गपचूप सांगा कोणी काय केलंय, नाहीतर बघा तुम्ही वगैरे. हा असं होतं की दादा जाणार, तू दादाच्या मागे मागे ओके साहेब ठीक आहे साहेब बोलत थोडंसं जायचं, 2 पावलं वळायचं आणि हे. आणि ना झालं सेम, दादा बोलला, सगळ्यांना ओरडला आणि दादा गेला आणि मी पण त्याच्या मागे मागे बिंगेत. आणि दादाला माहितीच नाही, दादा पाठमोरा आवरतो बिर हे करतोय, घामबीम पुसतं वगैरे. आणि दादा फिरला, अरे तू इथं काय करतोय, अरे तुझा पुढे सीन आहे ना, अरे हा मला आठवलं. मग मी लगेच बिंगेतून परत इकडे आलो, अरे काय रे. हा तर असं डायरेक्ट मी माझं ब्लॉकिंगच विसरून गेलो होतो. आणि हा डायलॉग तर बऱ्याचदा सुरुवातीला तर बऱ्याचदा विसरलोय डायलॉग बऱ्याचदा, पण ठीक आहे, इकडे मल्टी कॅमेरा आहेत, इकडे तुम्ही थांबून कट अरे तुझा हा डायलॉग येतो विसरला, हा अरे हा ठीक आहे तर जुळवून ते तसं जुळवून घ्यायचं. मला हास्य जत्रेतल्या काही गोष्टी विचारायच्यात. ते म्हणजे सगळ्यांनाच माहिती आहे की एक जोक वारंवार असं होतं की प्राजक्ता माळी खूप फरसाण खाते. तुला विचारायचंय, तू पडद्याच्या मागे आणि पुढे दोन्हीकडे असतो, खरंच प्राजक्ता फरसाण खाते का? नाही एवढं फरसाण नाही खात ती, खाते थोडंसं खाते, जास्त नाही खात. म्हणजे तिच्या खाऊनचे असे छोटे छोटे डबे आहेत ज्यात बिस्किट आहेत, फरसाण आहे, चिवडा आहे, असं काय आहे, खाकरा वगैरे, असं ते सगळं. त्याचा तुम्ही पुरेपूर वापर केलेला आहे आम्ही. तिने ऍक्च्युली तिचा वाढदिवस होता आणि ना तिला सगळ्यांना काहीतरी द्यायचं होतं, पण ती पण शूटच्या गडबडीत होती, काय द्यायचं म्हणून मग तिने तिच्या बॉयला सांगितलं आणि तो 1-1 किलोचे फरसाणचे पाकिटे घेऊन आला. आणि सगळ्या 40-50 जे काय 70-80 लोक त्या सगळ्यांना फरसाणची पाकिटं दिली. तर फरसाणचं पाकिट कोण देतं, आणि त्यातून प्राजक्ता फरसाणचं पाकिट, असं म्हणजे ते असं तो जोकचा विषय झाला. तुला देखील त्या एका स्किटमध्ये, एका नाही अनेक स्किटमध्ये चिकना म्हणून तुला बोललं जाते. काय प्रकारे सातत्याने तुला चिकना बोललं जातं? अरे यार अरे झालं असं की मी मुलुंडला राहायचो आधी, आणि तो पूर्ण कम्प्लीट गुजरात्यांचा एरिया होता, गुजरात्यांचीच पूर्ण चाळ होते आणि आम्हीच 1-2. तर मी आहे ना असं लहानपणी असं खूप गोरापान होतो मी, खूप असं क्यूट आणि खूप गोरा होतो मी. तर मग मला चिकना हे नाव पडलं आणि लहानपणापासूनच ते कोणी ठेवलं हे पण मला माहीत नाही की, तर ते चिकना नाव पडलं मला तिकडे चाळीमध्ये. आणि ते सगळे मला चिकनाच बोलायचे, कोणी मला विराज बोलायचं नाही. चिकना क्या छे तू, आई आव, म्हणजे कुठेस तू, चिकना किधर आहे, चिकना नाही आज खेळणे केले, तर मला हे चिकने असं म्हणायचे. तर एकदा काय झालं होतं, आम्ही एका दौऱ्याला गेलो होतो हास्य जत्रेचा. तर गाडीमध्ये सचिन मोठे सर, मी होतो, आमचे अमोल, विनायक वगैरे, अमोल दादा वगैरे असे सगळे होते. तर ना मी म्हटलं की अरे आपण लवकर आलोय आणि आम्ही ठाण्यालाच होतो, 3 हात नाक्याला पोचलो होतो. तर मी म्हटलं ठीक आहे मुलुंडला जाऊन येतो, खूप टाइम झाला, आता बदलापूरला शिफ्ट झालो, मुलुंडला जाऊन येतो. म्हणून मी माझ्या मित्राला फोन लावला, रौनक हाँ हूँ चिकना बात करू छू. हाँ अरे रौनक चिकना बोल रहे, चिकना मैं, अरे मुलुंड में नहीं क्या पीछे रहता था चिकना, हाँ चिकना बोल. अरे कुछ नहीं, तुम लोग है क्या, सब लोग मुलुंड में एरिया में है क्या, मैं तुम लोग को मिलने को आ रहा हूँ. तर ना जसं चिकना ऐकलं ना तर सगळं अशी वळले, रे काय बोललास तू, काय बोलायचे तुला, काय होतं हे, मोठे सर म्हटलं की. आणि मला अचानक रिअलाइज झालं, अरे चुकीच्या ठिकाणी फोन उचलला, अरे यार. आणि मग बोललो की सर मला ऍक्च्युली मुलुंडला कोणी विराज बोलत नाही, मला चिकना म्हणतात आणि अजूनही चिकना म्हणतात मला. तू चिकना बोलतात झाला. आणि सगळे रायटर टीमच होती, आलं ते स्किट मध्ये, वापर करून आलं ते स्किट मध्ये. आणि त्या बायकांच्या जोक मध्ये पण तुला इन्व्हॉल्व्ह केलं जातं मुद्दाहून. कुठला तरी एक तो बाईशी रिलेटेड काहीतरी जोक असतो, त्याच्यात पण तुझं नाव घेतलं जातं. अरे काय हे बघ, काय असतं माहितीये का, की आता मी कामं बघतोय, मी मॅनेजमेंट बघतोय, तर मग कधीतरी मी इतरांची हेल्प घेतो. तर आता काय होतं की
आमचं ना आमचं शूट चालू होतं आणि आमचं फर्स्ट फ्लोअरला आमची टीम होती, सेकंड आणि ग्राउंड फ्लोअरला हिंदी सिरियलवाले होते, ते होते. आणि ना काहीतरी पिन का काहीतरी हवं होतं. तर आता आमचं वरती आहे ना हे रूम, तर मग मी धावत धावत गेलो आणि ना मला तिकडेच एक लेडी दिसल्या, ज्याने तो सगळं पेटी उघडून ठेवली होती आणि त्यात सगळं मुलींचं सामान होतं. आणि ना तर त्यांना मी म्हटलं की प्लीज मला द्या ना, मला ना असं असं हवं, तर तुम्ही देऊ शकाल का, वरती जायला वेळ. आणि मी पटकन घेतलं आणि दिलं. आणि विनायक एडी होता, तर विनायक बोला तू लगेच जाऊन घेऊन पण आला हे सगळं, कारण स्किट थांबलं होतं. म्हटलं की हा अरे त्या तिकडे आहेत ना, त्या ओळखीच्या आहेत माझ्या काकू, त्यांनी दिलं मला, त्या मॅडमनी मला, तू कसं काय ओळखतो वगैरे. तर म्हटलं भाई आपण जुगाडू आहेत, आपण काय. आणि मी उगाच इम्प्रेशन मारायला गेलो. बघितलं मी कसं पटकन घेऊन आलो ना, झालं ना स्किट सुरू, मी कसं असं उगाच शायनिंग मला, अरे भाई ओळख करायला वेळ लागते का वगैरे. तर मग ते त्याने सरांना सांगितलं आणि विषयामध्ये काढलं ते झालं. मग ते तिथून सुरू झालं. आणि परत एकदा ना आम्ही असे दौऱ्याला जात होतो आणि काही सिंगर्स होते आणि त्यांची आई पण होती आणि मी पुढे बसलो होतो. मी माझा मोबाईल घेऊन माझ्या मोबाईलमध्ये रमलो होतो. मी काहीही त्यांच्याशी हाय हॅलो नमस्कार एवढंच केलं, बाकी काही बोललो नाही. आता त्या मग काकू, मग बेटा तू पण छान काम करतो, थँक्यू, तू पण स्किटमध्ये आता दिसू लागलाय मस्त. म्हटलं थँक्यू. कुठे राहतोस तू? बदलापूर. मग तुझं गाव काय? नाशिक. असं त्यांनी ना मला बोलतं केलं रे, बोलायला सुरुवात केली त्यांनी माझ्याशी, गप्पा. आणि जेव्हा आम्ही त्या लोकेशनवर पोहोचलो आणि मग असं ना, आणि सर म्हणाले की सगळी हिस्ट्री काढली आहे विराजने त्यांची, ह्याच्याकडे सगळी माहिती आहे त्यांची, हे ते असं तसं. मी बोललो की हे सरांपर्यंत कसं पोहोचलो? मी गाडीत आठवतोय की त्या दोघी, त्यांची आहे आणि मी होतो. मग असं मग की बाबा, मग मला कळलं की काय, मग कसा झाला प्रवास वगैरे असं काय नाही. विराज खूप छान आहे, खूप बोलकाय, आमच्या अशा गप्पा झाल्या वगैरे झालं. त्याचा मग तो किस्सा झाला. तर असे हे किस्से होतात गोष्टींचे, काही पकडलं जातं. हा काही नसतं रे त्यांच्यामध्ये, काही नसतं. आता ती खाली जी लेडी बसली होती ना, तिने ना ती येता जाता, आता रोज आमचं शूट सोबत असायचं, तर येता जाता ना त्याने एकदा मला थांबवलं की बेटा ऐक ना, काय करतो, तुझं नाव काय? म्हटलं मी इथे असिस्टंट डिरेक्टर आहे, माझं नाव विराज आहे. अरे माझ्या मुलाला पण थिएटरची आवड आहे वगैरे, तर काही हेल्प करू शकतो का वगैरे, अशी त्यांनी मला थांबून माझ्याशी ओळख केली. पण आता काय होतं की त्या मग येता जाता स्माईल द्यायचा, आवाज द्यायचा, मग कधीतरी अरे थांब काय घायते, घे काही बिस्किट घे, चहा घे. आता त्या आम्ही थांबलो, आम्ही दोघं बोलतोय, लांबून कोणीतरी बघतं ना, अच्छा हे काय गप्पा चालू आहेत काय, याच्या सगळीकडे ओळखी बनवतो, हे करतो ते करतो, असं ते किस्से चेष्टेचा विषय. पण कधीतरी ना ह्या चेष्टेतनं असा एखादा विनोद घडतो की कधीतरी आपल्याला असं वाटतं की अरे टार्गेट केलं जातंय की काय, किंवा जसं की अरे प्रसाद खांडेकरला प्रसाद ओक यांना रोल द्यायचा होता, पण आता जाऊ दे मी त्यांना कॅन्सल करून विराज जगतापला घेतलंय. कुठेतरी कधीतरी असं होतं की विरोधातनं असा एखादा विनोद घडतो का की तेव्हा लागतं की असं वाटतं की अरे नाही माझ्यावरती विनोद नको व्हायला, किंवा ते तुला माहित असतं की नाही आता विनोद होणार आहे माझ्यावरती? नाही, कधी कधी आर्टिस्ट ना ऑन दी स्पॉट ऑन स्टेज, किंवा आता मी प्रत्येक ग्रुपची काही रिहर्सल बघत नाही, तर त्यामुळे कधी कधी अचानक कधी लिखित असतात, किंवा कधी कधी ग्रूमिंग चालू असताना ॲड केले जातात, पण कधी कधी मला माहीत नसतात आणि ते होतात. आणि मला काहीच प्रॉब्लेम नाही, माझ्यावरती विनोद होतात वगैरे किंवा काय, मी ते नेहमी आनंदानेच घेतो. उलट हा, आणि सगळ्यात जास्त तर मी हसतो, पहिल्या हसण्याचा मोठा आवाज माझाच येतो. क्या बात आहे. हा, तर पण एकदा दोनदा थोडासा विचार करायला लागला मला, जेव्हा खूप जास्त बायका मुलींवरून जेव्हा माझ्यावरती विनोद होऊ लागले ना, तेव्हा काय झालं की एकदा दोनदा बाहेर माझ्या मैत्रिणीच्या घरी विषय झाले की अरे तुझा मित्र खरंच असा आहे का? तर ती म्हणाली की नाही पप्पा, ते जस्ट असं त्याच्यावरती जोक होतात, ते गमतीत म्हणजे स्किटचा जोकचा पार्ट आहे, नाही तो तसा असेल म्हणून त्याच्यावरती होत असेल असं. त्याच्यानंतर मग बाहेर गेलो होतो तेव्हा एक दोन बायकांनी मला असा प्रश्न केला की काय हो तुमच्यावरती असे मुलींवरून वगैरे, तर खरंच आहे का असं काही वगैरे? म्हटलं की नाही मुलींचं सगळं माहिती असतं वगैरे, किंवा व्हॉट एव्हर जे काय असेल ते वगैरे. तर तेव्हा मग मला थोडंसं टेन्शनमध्ये आलं की अरे आपली इमेज अशी नको, आपण असे नाही होत, हा विनोदाचा भाग आहे आणि उगाच बाहेर असं नको आपली इमेज पसरायला की अरे हा खरंच असं आहे की, कारण प्रेक्षकांना खरंच वाटतं ना, ते सतत जर ते असं होत असेल तर वगैरे त्यांना ते खरं वाटतं वगैरे किंवा काय असं ते होतं. तर मग तेव्हा थोडंसं टेन्शन आलं होतं मला की बाबा मी असं नाही, आणि उगाच माझी इमेज अशी नको बनायला. उद्या मला एखादी मुलगी आवडत असेल आणि तिच्या घरच्यांना वाटलं की मी खरंच असं आहे तर काय होईल वगैरे, असं तेवढंसं वाटलं. बाकी चालतं आपल्याला, आपण मी कूल आहे, मस्त आहे, बिंदास आहे. पण हास्य जत्रेच्या मंचावर तुझे सगळ्यात जास्त लाड कोण करतं?
सगळेच चांगले आहेत, सगळेच लाड करत असतात. आणि आमचे गोस्वामी सर पण खूप चांगले आहेत, मोठे सर पण खूप चांगले आहेत, विनायक खूप चांगला आहे. म्हणजे जे सगळी चांगली सगळे चांगले आहेत, सगळेच लाड करत असतात. म्हणजे आता एकदा समीर दादा म्हणाला खुश होऊन की बोल तुला काय पाहिजे, असं. मग काय मागितलं? वेगळं काय म्हटलं की तुझं प्रेमळ ओरडा, आशीर्वाद जे काय असेल हे सगळं असंच राहू दे. हा, कारण ते जास्त गरजेचं आहे जेव्हा आपण एखाद्या सिनियर नोट सोबत काम करतो तेव्हा. असं आता जेव्हा माझा स्किट चांगलं झाला तेव्हा गोस्वामी सरांनी एवढी मोठी डेअरिंग दिली, तो पण एक लाडाचाच भाग येतो. तर असे सगळेच जण लाड करत असतात. मी त्या कार्यक्रमातल्या काही लोकांची नावं घेईल, त्यांच्याविषयी तुला काहीही, जे आपण म्हणतो ना की एखाद्याचं नाव घेतल्यानंतर चटकन काहीतरी सुचतं, तसं मी एक नाव घेईन, त्याच्यानंतर तुला काय सुचतं ते अगदी 2 शब्दात व्यक्त करायचं. नमाताई, वर्सटाईल ॲक्ट्रेस. मी जे काही आज वेगवेगळ्या भूमिका करतोय तिच्यामुळे. अगदी. अरुण कदम, एनर्जेटिक, खूप एनर्जेटिक आहेत आणि मी जे काही स्किटमध्ये एनर्जी लावायचा प्रयत्न करतोय त्यांच्यामुळे. समीर दादा, समीर दादा सातत्य, जे मी मेहनत, खूप मेहनती आहे समीर दादा, त्यामुळे मी स्किटमध्ये जी मेहनत घेतोय त्याच्यामुळे. अगदी. सई ताम्हणकर, इन्स्पायर करते, इन्स्पायरिंग पर्सन, ती मला नेहमी इन्स्पायर करत असते. क्या बात आहे. प्राजक्ता माळी, गोड, स्वीट, क्यूट. प्रसाद ओक, प्रसाद कूल, चार्मिंग. प्रसाद खांडेकर, खूप चांगला ॲक्टर आणि डिरेक्टर, खूप सांभाळून घेणारा दादा आमचा. हास्य जत्रेच्या मंचावरची सगळ्यात जवळची मैत्रीण हास्य जत्रेमध्ये चेतना. लाडकी बहीण, लाडकी बहीण विशाखाताई होती. होती. लाडका भाऊ, लाडका भाऊ बने दत्तू. वा. आणि अर्थात शेवटचं मला नाव घ्यायचं जे आता तू घेतलंच, दत्तू मोरे. दत्तू मोरे सगळंच, माझा मित्र, माझा लहान भाऊ, माझा सहकलाकार, सगळंच येतो माझ्यासाठी. वा वा. या हास्य जत्रेच्या प्रवासातलं एक पात्र जे प्रचंड गाजलं, अशी तुझी खूप पात्र आहेत, पण एक पात्र जे विशेषतः इंस्टाग्राम वरती पण सातत्याने येत राहतं, लोकांच्या लक्षात राहिलेलं, ते म्हणजे सोटू. सोटू हे माझ्या खूप जवळचं माझं लाडकं पात्र आहे. तसे चॅलेंजिंग तर अनेक आहेत, म्हणजे सगळेच जेवढे मी कॅरेक्टर करायचा प्रयत्न केला ते सगळेच माझे आवडते. पण सोटू असं आहे की तो वेंधळा आहे, थोडासा क्यूट आहे, बावळट आहे, असं सगळं तो आहे. आणि ते करताना मला खूप मजा, त्याचे प्रश्न असतात आणि मध्येच काहीतरी चालू असताना मध्येच काहीतरी तो ऑड बोलून जातो. म्हणजे तात्या काहीतरी फिट करत असतो, तात्या काल रात्री ना माझ्या बहिणीचे हेडफोन ना तिच्याच पायाखाली येऊन तुटले. म्हणजे काही संबंध नसलेली वाक्य तो बोलत असतो. असं ते पात्र, आणि ते करताना मला खूप मजा येते. आणि अगदी लहान लहान मुलं पण मला सोटू दादा म्हणून आवाज देतात. आणि मग त्यांचे पालक मला सांगतात की म्हणजे आम्ही तुम्हाला पटकन ओळखलं नाही किंवा आमचं लक्ष नव्हतं, की ह्याने सांगितलं की मम्मी 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 ते बघ हास्य जत्रेतले सोटू दादा, बघ सोटू दादा ते असतात ना इलेक्ट्रिशियन सोटू, ते म्हणून. आणि जेव्हा आम्ही तुम्हाला पाहिलं तेव्हा कळलं की हो तुम्हीच आहात म्हणून. सो त्या पात्राने मला खूप ओळख. हे पात्र तुला द्यायचं हे ठरवलं कोणी, की आता हे पात्र सोटू? अर्थात आमचे सचिन गोस्वामी सर. क्या बात आहे. त्यांनी हे दिलं, पात्र मला दिलं. क्या बात आहे. विराज, अशी खूप पात्र तू रंगवत राहा, खूप पुढे जात राहा. आता तो प्रवास खऱ्या अर्थाने सुरू झालाय हास्य जत्रेपासून. आता यशाकडे जाताना किंवा यश मिळवताना काय स्वप्न मनात आहे जे येत्या काळात पूर्ण करायचं आहे? चांगलंच, खूप चांगली कामं करायची आहेत, भरपूर झाडं लावायची आहेत. क्या बात आहे. भरपूर झाडं पर्यावरणासाठी काहीतरी करता आलं तर करायचं आहे. आणि माझ्यामुळे आणि समाजकार्य करायचं आहे. मला खरं तर खूप पैसे कमवायचे आहेत याच्यासाठी, की अर्थात मला माझी स्वप्न पूर्ण करायची आहेत. माझ्या आयुष्यात जी येणार आहे तिची स्वप्न मला पूर्ण करायची आहेत. आणि या समाजाचं आपण देणं लागतो प्रत्येकजण, असं मला वाटतं. म्हणून या समाजासाठी जर मला फुलाच्या पाकळीच्या निमित्ताने जरी काही करता आलं तर ते मला करायचं आहे. क्या बात आहे. मला असं वाटतं की ही भावना फार महत्वाची, आणि ही तेव्हाच येते जेव्हा आपण कुठेतरी स्ट्रगल बघून आलेलो असतो. आपल्याला माहिती असतं की काहीतरी कमी आहे, तेव्हा आपण दुसऱ्याला पूर्ण करायला जातो. ही भावना खूप मला महत्वाची वाटते, की
जेव्हा मला यश मिळेल किंवा जेव्हा मी खूप पैसे कमवेल तेव्हा मला त्या पैशातून दुसऱ्यांसाठी काहीतरी करायचं आहे. हा मोठेपणा पण असणं फार गरजेचं आहे. तो तुझ्यात आहे म्हणून तू खास आहे. हां, आणि मला हे पण वाटतं की मला खूप चांगलं मला खूप मोठं रायटर, डिरेक्टर, प्रोड्युसर होता आलं तर खूप वेल अँड गुड होईल. कारण माझ्यासारखे आमच्यासारखे जे मेहनती स्ट्रगल करणारे मुलं आहेत की जे खरंच खूप चांगले बऱ्या अनेक गोष्टी डिझर्व करतात पण त्यांना मिळत नाही. सो जर मी मोठा झालो तर मी अशा लोकांना नक्की होशील तू, का नाही होणार. विराज, प्रत्येकाच्या आयुष्यात एक शायनिंग मुवमेंट असते, आपलं आयुष्य बदलते किंवा कदाचित आपल्या आयुष्याला एक चांगलं वळण मिळतं. अशी एखादी शायनिंग मुवमेंट, पीएनजी शायनिंग मुवमेंट तुझ्या आयुष्यातली कुठली आहे? माझे खरं ते इमोशनल मुवमेंट आहे. माझे वडील गेल्यानंतर आमच्या घरातलं हास्यच निघून गेलं होतं. स्माईल सगळ्यांच्या चेहऱ्यावरची निघून गेली होती. ती परत आली हास्य जत्रेमुळे. जेव्हा मी पहिल्यांदा स्किटमध्ये परफॉर्म केलं आणि माझ्या घरच्यांनी मला टीव्हीवरती पाहिलं तेव्हा ती मिस झालेली स्माईल, हरवलेली स्माईल आमच्या घरात पुन्हा आली. ते हास्य परत आलं हास्य जत्रेमुळे. आणि ह्यासाठी मी आयुष्यभर मरेपर्यंत हास्य जत्रेचा ऋणी राहणार आहे. विराज जगताप याच्या आयुष्यातील शायनिंग मुवमेंट आपण पाहिल्या. तुम्हालाही असंच शाईन करायचं असेल तर स्क्रीनवर दिलेला QR कोड स्कॅन करा आणि पीएनजीचे दागिने नक्की खरेदी करा. तसेच डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये आणि कमेंट बॉक्समध्ये दिलेल्या पीएनजीच्या लिंकवर नक्की क्लिक करा. असाच प्रगती करत राहा, पुन्हा पुन्हा येत राहा, छान गप्पा मारत राहा. खूप खूप शुभेच्छा विराज, या वेळात वेळ काढून इथे आलास आणि इतक्या सुंदर गप्पा केल्या. थँक्यू सो मच राजश्री मराठीचे, तुमच्या संपूर्ण टीमचे खूप खूप मी धन्यवाद मानतो की तुम्ही मला इथे बोलवलं, माझी मुलाखत घेतली यासाठी. आणि या निमित्ताने मी हास्य जत्रेचे ही सोनी मराठीचे पूर्ण आमच्या टीमचे खूप खूप आभार मानतो की आज मी जे काय आहे ते फक्त आणि फक्त त्यांच्यामुळे आहे. क्या बात आहे. आणि या कामातून तुला खूप कामं मिळत राहावं विराज. खूप खूप शुभेच्छा पुन्हा एकदा. थँक्यू सो मच.